घरी बसून हे बोलणं सोपं असतंच. ऍक्टर्सना नक्कीच असं वाटतं की अरे हे केलं नसतं तर बरं झालं असतं. इनफॅक्ट मी हिंदी मालिका न करण्याचं हे एक मोठं कारण आहे. हिंदी मालिकांमध्ये शूट सुरू व्हायच्या आधीच मला ह्याचं उत्तर असं मिळालं की नाही मॅम, असं होऊ शकतं की ॲट टाइम्स तुम्हाला व्हॅनिटीमध्ये झोपावं लागेल. मला अप्रोच झालाय, माझं नाटक आहे आणि आता 11ला मीटिंग करूया असं म्हणून परत कॉन्टॅक्टच न करता तुम्ही थेट ती फिल्म वेगळ्या लेखकाच्या नावाने डिक्लेअर करता. जे मी ऐकते ते माझ्यासाठी शिल्पा म्हणून समजा शॉकिंग असेल, तरीही ते जज न करता हे खरं घडलंय. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या अड्ड्यावर येणार आहे एक अभिनेत्री आणि लेखक. कसा आहे हा प्रवास आज जाणून घेऊया आपल्या अड्ड्यावर आणि सुरू करूयात आपला मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर आणि इतका वेळ काढून आलात त्यासाठी थँक्यू सो मच. नेहमीच असं असतं की नेहमी इंटरव्ह्यू होतात आणि आज ताई कशी दिसणार आहे किंवा आज शिल्पा नवलकर नक्की काय नेसून येणार आहे, किंवा एक असतं ना की मीच इंटरव्ह्यू केलेला एका रेड कार्पेटवर, तेव्हा सांगितलेलं की अंगठी आणि ज्वेलरी जर नसेल तर तिथे शिल्पा येत नाही असं समजायचं, पण आज ते आहे सगळं अंगठी. कसं चाललंय आता सध्या आणि आता सध्या काय सुरू आहे? खूप हेक्टिक चाललंय. सध्या मी करते एकच मालिका, ठरलं तर मग, पण मी त्याचे संवादही लिहिते आणि मी त्यात कामही करते आणि नुकतंच आमचं टेलिकास्ट अर्ध्या तासाऐवजी पाऊण तास सुरू झालंय. तर मला वाटतं आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हे कळेल की ती जी 15 मिनिटं वाढली आहेत त्याच्यामुळे आपल्या कामाचा व्हॉल्यूम किती वाढतो. त्यामुळे आमची टीम सध्या त्यातून जाते की पडद्यामागची टीम सुद्धा, म्हणजे लेखक आणि बाकी क्रिएटिव्ह टीम जी असते ती सुद्धा, आणि जे कलाकार काम करतायत, जे शूट करतात रोज, ते सुद्धा खूप जास्त काम करतायत. तुम्ही जर जुई गडकरीच्या रोजच्या स्टोरीज बघितल्या सध्या तर तिचे 12 वाजता असतं की अजून पॅकअप नाही, 12:30 वाजता स्टोरी असते की अजून पॅकअप नाही, असं सगळ्यांना खूप हेक्टिक होत आहे. त्यामुळे मी सुद्धा सध्या खूप हेक्टिक काम करते. म्हणजे आजच मी अमितची स्टोरी पाहिली की 17 hours अँड स्टील शूटिंग. तो झोपलाच होता म्हणजे तो सीन मध्ये झोपला होता खरं, पण तरी फ्रेश दिसणं तर गरजेचं असतं. पण शिवाय आता काही ॲडजस्टमेंट्स असतात, काही अवॉर्ड फंक्शन्स आहेत, त्यामुळे त्या सुट्ट्या होतात, हे सगळं आपल्याला त्याप्रमाणे मॅनेज करावं लागतं. त्यामुळे माझंही काम खूप हेक्टिक चाललंय. मी संवाद लिहिते, त्याचे मला रोज लिहायचे असतात. सध्या डबल युनिटमध्ये काम चाललंय, त्यामुळे दिवसाला 25-25 सीन्सचे संवाद लिहायचे असतात. यात वेळ खूप जातो. वेळेपेक्षा जास्त ते इथलं काम आहे. त्यामुळे मेंदूला थकवा येतो खूप प्रचंड, कारण आपल्याला आपला मेंदू सतत सुरू ठेवावाच लागतो यासाठी. त्यामुळे थकवणारं काम सुरू आहे सध्या. फ्रेश दिसावं याच्यावरून जो मुद्दा निघालाय त्याच्यावरूनच पुढचा प्रश्न आहे. पहिल्यांदा मी एखादा लेखक इतका फ्रेश आणि इतका रिलॅक्स तरी मला दिसतोय चेहऱ्यावरून की मागे इतकं काही बॅक ऑफ द माइंड सुरू असताना आता सायलीचं काय होणार, आता त्या सिरियलमध्ये पुढे काय घडणार, हे सगळं आत्ताही तुमच्या बॅक ऑफ द माइंड सुरू आहे? बॅक ऑफ द माइंड सुरू तेव्हा असतं जेव्हा मी कथा आणि पटकथा करते, जी मी आत्ता ठरलं तर मगची करत नाही आहे. पण त्याचबरोबर इतरही काही प्रोजेक्ट सुरू असतात. जसं मी एक वेब सिरीज लिहिते सध्या, एक नाटक लिहिते आहे. हे दोन्ही आत्ता चालू असल्यामुळे त्याचं सतत डोक्यात सुरू असतं. म्हणजे आत्ता मी 2-3 दिवस माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर गणेश गुळ्याला गेले होते, रत्नागिरीच्या जवळ आहे, जे लक्झरी होमस्टे आहे, विला आणि समुद्र आहे. त्या समुद्रावर जाऊन मी 2 तास बसले रिलॅक्स व्हायला, सावलीत खुर्ची टाकून. पण तिथे सुद्धा माझ्या डोक्यात ते चक्र सुरू होतं आणि मला खूप छान वाटलं. मग तिथे मी बसल्या बसल्या माझ्या वेबसिरीजच्या 2 एपिसोड्सची 1 लाईन लिहून काढली. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पद्धतीने काम करणं हे त्या फ्रेशनेसचं, जे तू म्हणतेस ते कदाचित कारण असू शकेल, की स्वांत सुखाया काम करायचं, आपल्याला जे आवडेल, जसं आवडेल तसं करायचं. सो ते डोक्यात तर एकीकडे सुरूच असतं, पण फ्रेशनेस राहतो या कारणासाठी की आपण जे काम करतो ते आपण एन्जॉय केलं पाहिजे. मी आत्ता सांगते की खूप तास काम केलं जातं, सध्या खूप हेक्टिक सुरू आहे, पण मी ज्या वेळेला लॅपटॉप उघडते ठरलं तर मग लिहिण्यासाठी, त्यावेळेला एक असं खूप मस्त फिलिंग असतं की येस, आता
कुठला सीन असेल, आता कुठला लिहायचं आहे, ह्या सीनमध्ये काय घडलंय, हे आपल्याला कसं करता येईल. आता सध्या तर अर्जुन आणि सायलीचा रोमॅन्स सुरू होईल आता नुकता. त्यामुळे त्यांचे रोमॅन्टिक सीन्सही लिहायला खूप मजा येते, कारण ते नेहमीसारखे नसतात. त्यांचं नातंच इतकं वेगळं आहे की रोमॅन्सही नेहमीसारखं नाही आहे. मग ते वेगळ्या शब्दांमध्ये कसं मांडायचं, मग ते प्रत्येकाची व्होकॅब्युलरी वेगळी असते, ते त्या पद्धतीने कसं लिहायचं, हे सगळं डोक्यात सतत चालूच असतं. पण जोपर्यंत आपण ते एन्जॉय करतो तोपर्यंत मला असं वाटतं की तो फ्रेशनेस टिकून राहतो, कामातला सुद्धा आणि आपल्यातला सुद्धा. बऱ्याचदा ना आता कसं असतं, आम्हाला आधीच वॉर्न केलंय की इथे तुम्हाला काही स्ट्रगल स्टोरी मिळणार नाही, काही ज्युसी कॉन्टेंट मिळणार नाही. पण मला खरंच विचारायचंय की आम्ही बऱ्याचदा आता पत्रकार असल्यामुळे ना आम्ही बरेच कमेंट पण बघत असतो, त्याच्यावरून काही स्टोरीज निघतायत का ते बघतो. हे आमचं कामच झालं आता असं म्हणायला हरकत नाही. खूप प्रेक्षक ना 2 थॉट प्रोसेसचे असतात. त्यांना मालिका आवडते पण आणि त्यांचा कॉन्टेंट पण आवडतो. एक असतात ज्यांना अजिबात मालिका आवडत नाही, पण तेच कट्टर प्रेक्षक असतात आणि तेच मालिका TRPच्या नंबरमध्ये घेऊन जातात. अगदी बरोबर. तुम्ही कमेंट वाचता आणि ज्याच्यावरून त्या कमेंटवरून अंदाज लावता की आता पुढे काय लिहायचंय? तुम्हाला अंदाजही येणार नाहीये इतक्या मी कमेंट्स वाचते. म्हणजे जे आपल्याला DMs येतात, DMs तर आता शेकडोनी येतात. त्यात रिक्वेस्ट्स असतात, त्यात हिडन रिक्वेस्ट्स असतात, इथपर्यंत जाऊन मी वाचते. बाकी सोशल मीडियावर ज्या पोस्ट्स असतात माझ्या कामाच्या संदर्भात, माझ्या पर्सनल किंवा आता ठरलं तर मग असेल तर त्या संदर्भात चॅनलच्या, या सगळ्या कमेंट्स मी वाचते. क्रिएटिव्ह टीममधली बऱ्यापैकी लोकं वाचतात. अर्थात आम्हाला हे भान ठेवून वाचावं लागतं की शेवटी ट्रोलिंगला किती महत्त्व द्यायचं आणि जेन्युइन प्रतिक्रियांना किती महत्त्व द्यायचं. पुढची कथा मी ठरवत नसले तरी अख्खी टीम ठरवते, क्रिएटिव्ह टीम ठरवते, ज्याचा मी नक्की एक भाग आहे. त्यामुळे सगळ्यांचं मिळून डिस्कशन होतं. जेव्हा प्रेम येतं ते सुद्धा ते ओव्हरवेल्मिंग प्रेम येतं, त्याचीही आम्हाला जाणीव असते. आताही आम्हाला ह्याची आधीच कल्पना होती की जेव्हा अर्जुन सायली एकमेकांपासून वेगळे होतील तेव्हा ते प्रेक्षकांना आवडणार नाही आहे. ह्याच्या मागे आमच्यावरचा राग नाही आहे, ह्याच्या मागे अर्जुन सायलीवरचं प्रचंड प्रेम आहे. म्हणजे आपल्याला कल्पना नाही करता येणार, मी इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा बघितलं या लेवलचं प्रेम आहे या मालिकेवर. सगळ्या पात्रांवर, अर्जुन सायलीवर मी स्वतः प्रतिमा म्हणून प्रचंड प्रेम अनुभवते. तर इतक्या प्रेमातून आलेला तो संताप होता की तुम्ही या दोघांना वेगळं करूच कसं शकता. हा संताप होता. बरं, काही पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स होती, जसं सासू होती सायलीची कल्पना, ज्या सेपरेशनच्या वेळेला ती खूप चिडून ती नेगेटिव्ह झाली, हेही प्रेक्षकांना रुचलं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नक्कीच प्रतिक्रियांमधून कळत जातात, कमेंट्समधून कळत जातात. त्यात काही फार वाईट पद्धतीने केलेलं ट्रोलिंग असतं, त्याकडे दुर्लक्षच करायचं असतं. पण जसं तू आत्ता अगदी बरोबर म्हणालीस की जे खूप चिडून मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया लिहितात ते आपले खरे प्रेक्षक असतात. त्यामुळे त्याचा कॉग्निजन्स नक्कीच घेतला जातो. कथा त्याप्रमाणे बदलेल असं नाही, पण बऱ्याचदा असं होतं की हां, मग आपण ही कथा 15 भागांमध्ये करायची ठरवली होती, तर मग ती आता जर कल्पना चिडलेली आवडत नाही आहे तर आपण हा भाग एक 5 एपिसोड्समध्ये तो संपवून आपण पुढे जाऊया, असे बदल नक्कीच घडतात. पण त्या पुढे जाऊन कथानक बदलत नाही, कारण ते ठरलेलं असतं, ते खूप लॉंगर आर्कसुद्धा ठरलेला असतो. म्हणजे जेव्हा पहिलं लग्न झालं तेव्हाच साधारण ठरलं होतं की पुढे कसं कसं काय काय होत जाणार आहे, ते तर बदलत नाही. पण हो, प्रतिक्रिया क्रिएटिव्ह टीम वाचते, एक 40 ते 50% प्रतिक्रिया वाचते टीम. मी 100% म्हणणार नाही, मी 120% प्रतिक्रिया वाचते. मला फार आवडतं, पोस्ट सोडून मी आधी कमेंट्समध्ये जाते. आणि मला अतिशय आवडतं. काही खूप मनोरंजक असतात, म्हणजे ट्रोलिंग असतं ते खूप मनोरंजकही असतं. मी सहसा उत्तर द्यायला जात नाही, पण फक्त बऱ्याचदा असं होतं की असा माझ्यावर हा आरोप होतो की तुम्ही कथा तुम्हाला हवी तशी वळवता, किंवा आता मी कामही करत असल्यामुळे काल परवाच मला कोणीतरी स्क्रीनशॉट पाठवला एका कमेंटचा की ही बाई स्वतःला चांगलं म्हणवून घेते स्क्रीनवर आणि कल्पनालाही मी वाईट ठरवलं. तर मला असं होतं, नाही, कथा, पटकथा आणि संवाद हे पूर्ण वेगळे भाग आहेत. आणि जेव्हा आपण एखाद्याच्या कामावर खूप पॅशनेटली रिॲक्ट होतो तेव्हा बेसिक काहीतरी माहीत असायला हवं त्या कामाबद्दल, की निदान ही बाई कथा नाही लिहित, त्यामुळे कल्पनाला कसं दाखवायचं आणि प्रतिमाला कसं दाखवायचं हे हिच्या हातात नाही आहे, एवढं माहीत असायला हवं असं मला वाटतं. म्हणून अशा पद्धतीच्या काही कमेंट्सना मी उत्तर देते, एकच देते, मग त्यात मी परत पडत नाही. कारण मी एक उत्तर दिलं अचानक असं कुठल्या तरी ह्याच्यात घुसून, कुठल्याही ॲक्टरनी दिलं की परत त्याच्यावर एक 50 एक कमेंट्स येतातच, सो मी परत जात नाही.
पण निदान मी हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करते ठरलं तर मगच्या बाबतीत, की मी कथा लिहित नाही. मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते, की प्रतिमाचं कॅरेक्टर किंवा प्रतिमा आता काय करेल किंवा ती चांगली बाकी सगळे वाईट हे मी ठरवत नाही. कारण मी संवाद लेखक आहे. मला निदान हा आरोप नकोय, की मी ॲक्टर म्हणून स्वतःला महत्त्व देते. पण हेच जोडून मला एक शेवटचा नंतर टीम सगळे विचारेल की ऑब्व्हियसली तुम्ही संवाद लिहिता किंवा कथेशी तुमचा इतका संबंध नाही, तुमच्याकडे जे स्क्रीन प्ले किंवा जी कथा आहे ते तुम्ही त्याच्यावर संवाद लिहिता. हा, पण प्रतिमा जेव्हा एखादा डायलॉग बोलणार असेल तो तुम्ही लिहिता. कधीतरी लिहिल्यावर पेन ड्रॉप केल्यावर असं वाटतं अरे यार प्रतिमाने खूप छान डायलॉग लिहिलाय, प्रतिमासाठी हा खूप छान आहे, करू का देऊ का पुढे, थांब मी 2 डायलॉग जरा कट करते म्हणजे माझ्यावर तो परत आरोप नाही येणार, असं होतं? नाही, असं नाही. पण बऱ्याचदा एक गोष्ट मी नक्की करते, म्हणजे संवाद लेखक आणि ॲक्टर म्हणून जर मी काही जुगाड करत असेल तर हा करते, की जेव्हा ऑल कॉम्बिनेशन सीन्स असतात, म्हणजे 10 जण आहेत, कुटुंबातले सगळे आहेत, तेव्हा संवाद लेखक म्हणून माझी ही जबाबदारी असते, की जरी 2-3 पात्रांमध्येच तो सीन खरं तर घडत असला आणि बाकीचे सगळे फक्त रिॲक्ट होत असले, तरी सगळ्यांच्या वाटेला संवाद यायला हवे, प्रत्येकाची रिॲक्शन यायला हवी, त्याच्या मनातलं काय ते कळायला हवं. असं फक्त उभं आहे असं कोणी असता कामा नये. अर्थात बऱ्याचदा असं होतं, की कधीतरी घरातली मोलकरीण आहे आणि घरात खूप वाद चाललेत, तर ती त्याच्यात नाही बोलू शकत. आपल्या घरात जर असं असेल तर ती त्याच्यात तिचं काही मत नाही सांगू शकणार. तर मग अशा वेळेला मला कितीही वाईट वाटलं तरी मला त्या ॲक्टरला संवाद नाही देता येत. किंवा घरातल्या मोठ्या माणसांमध्ये वाद चाललाय तर मुलं जी असतात ती एखादंच वाक्य बोलू शकतात, पण निदान तेवढं तरी त्यांना मिळायला हवं असं मी बघते. तर या वेळेला मी प्रतिमासाठी उलट बऱ्याचदा हे करते, की चला प्रतिमाला एकही वाक्य नसलं तरी चालेल, ती काही म्हणणार नाही की हे काय. कारण कुठल्याही ॲक्टरचं असं होणारच, सीन आल्यावर ओके मला किती वाक्य आहेत, किती आहेत, अरे मला एकच वाक्य आहे, अरे मला 2च वाक्य आहेत, असं होतं ॲक्टरचं. ते मला माहिती आहे. तर निदान मला माहीत असतं, की प्रतिमा असं म्हणणार नाही, हे काय मला वाक्यच नाही आहे. तरी मी दिग्दर्शकाकडे कधी-कधी करतेच कंप्लेंट, की काय तुमच्या डायलॉग रायटरनी मला एकही वाक्य दिलं नाही आहे. पण हे एवढं मी करते. पण बाकी जे तू म्हणतेस, की एखादा चांगला संवाद आला, तर तो फक्त प्रतिमासाठी येत नाही. मला स्वतःला आवडलेला. तो इतर अनेक पात्रांसाठी येऊन जातो. आता मला त्या ॲक्टर्सही ते माहिती आहेत, की एखादं वाक्य अर्जुन म्हणून अमित कसं म्हणेल किंवा एखादं वाक्य सायली म्हणून जुई कसं म्हणेल, हेही मला माहिती आहे. संवाद लेखक म्हणून माझं हे काम आहे, की प्रत्येकाची व्होकॅब्युलरी वेगळी आहे, प्रत्येकाच्या बोलण्याचा रिदम वेगळा आहे. तुम्ही जर बघाल आता अर्जुन सायली आपण बघूया, तर अर्जुनची तर भाषाच वेगळी आहे, जी मराठी नाही. हे त्याला चैतन्य, सायली अनेकदा ऐकवतात, की ही कुठली भाषा आहे. कारण तो US वाढलेला मुलगा आहे. आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत, जी अचानक वयाच्या 25व्या वर्षीच भारतात आली, त्यांची भाषा हीच आहे. त्यामुळे अर्जुनची वेगळी आहे, सायलीची अतिशय स्वच्छ मराठी आहे. आणि मला खूप आवडतं जेव्हा जुई माझे संवाद म्हणते, कारण तिने त्या सायलीचा रिदम इतका छान कॅच केलाय. त्यामुळे तू जे बोललीस त्याचं हे एक्सटेन्शन आहे. पण एखादं वाक्य जुईसाठी, सायलीसाठी लिहिल्यानंतर मला असं वाटतं, की हां, हे जुई खूप छान म्हणेल, असं मला नेहमी वाटतं. किंवा मला माहीत असतं, की कल्पनासाठी लिहिल्यानंतर प्राजक्ता ते कसं म्हणेल. मग कोणासाठी किती शब्दांचं वाक्य लिहायचं, कोणाची डायलॉग डिलिव्हरी कशी आहे, त्यामुळे त्याचा काय रिदम असेल, काय ग्राफ असेल, हे त्या ॲक्टर्सप्रमाणे मला करता येतं, जे ऑटोमॅटिकली प्रतिमासाठी होतं. कारण प्रतिमा पल्लेदार वाक्य म्हणणारच नाही, कारण ती 20 वर्ष बोलूच शकत नव्हती. आताही जेव्हा प्रतिमा बोलते तेव्हा आत्ता म्हणजे जरा ती घरात रुळल्यानंतरची पूर्ण तिची अख्खी वाक्य येतात. आतापर्यंत ती वाक्यही पूर्ण करत नव्हती. तर इथे मीच ते काम करतेचा शून्य संबंध येतो. तिथे कोणीही काम करत असतं तरी प्रतिमाची वाक्य अशीच असली असती. कारण ती आत्ता बोलायला शिकली आहे. तिला सायलीने अक्षरशः एक शब्द बोलायला शिकवलंय. त्यामुळे जशी सायलीची वाक्य असतील, जशी पूर्णा आजींची वाक्य असतील, प्रतापची वाक्य असतील, तशी प्रतिमा कधीच बोलणार नाही. तर हे संवाद लेखक म्हणून माझं एनिवे भान असतं. तिथे तो रोल मीच करते याचा काहीच संबंध नसतो. याच सगळ्याशी जोडून मॅम तुम्हाला एक प्रश्न विचारेन, की मालिकेला TRPच्या शर्यतीत अव्वल स्थानावर येण्यासाठी प्रेक्षक एक वेगळा वर्ग असतो आणि एक वर्ग असा असतो की मालिका रटाळ होत चालली आहे, प्रमाणापेक्षा जास्त स्ट्रेच केली जाते कथा. तर कलाकारांकडून पण काही अशा बोलत असताना आम्ही प्रतिक्रिया येतात की प्रमाणापेक्षा जास्त कथा ताणते किंवा पात्र खूपच कंटाळवाणं होतं आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला एक लेखक म्हणून?
हो, थांबलं नक्कीच पाहिजे. पण कसं आहे ना, शेवटी प्रत्येक व्यवसायाच्या मागण्या वेगळ्या असतात. आता हा व्यवसाय असा आहे, की आम्ही रोज शूट करत असतो. आठवड्याला 6 एपिसोड्स अर्ध्या तासाचे द्यायचे होते. आम्हाला पाऊण तासाचे द्यायचे आहेत. काही दिवसांनी हे 7 एपिसोड्स होणार आहेत. इतर चॅनल्सवर आधीपासूनच 7 एपिसोड्स आहेत. त्यामुळे सतत शूट करायचं असतं. सतत सगळे ॲक्टर्सही अवेलेबल असतात असं नाही. काही ना काहीतरी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतात. कधी कोणी ॲक्टर्स नसतात, कधी काही लोकेशन्स नसतात. सो यातून मार्ग काढत काढत आपल्याला पुढे जायचं असतं. तर बऱ्याचदा असं होतं की जी कथा आपण ठरवलेली असते ती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्समुळे त्या पटकथेत बांधता नाही येत जशी ती ओरिजिनली झाली असती. त्यामुळे मग मध्ये पटकथेचे काही भाग असे येतात की त्याच कॅरेक्टर्सना धरून पण वेगळ्या गोष्टी ॲड केल्या जातात. त्यामुळे त्यावेळेला मग आम्हाला ॲक्टर म्हणून आम्हालाही असं वाटतं की अरे असे सीन्स तर आधी झाले होते किंवा ह्याची काही गरज नव्हती, डायरेक्ट आपण पुढच्या घटनेला का जात नाही आहोत. तर त्यासाठी अशा अनेक गोष्टी असतात, कारण शेवटी रोज जिथे काम करायचं असतं तिथे हे प्रॉब्लेम्स येणारच. आता ठरलं तर मग ते 720 जवळजवळ भाग झालेत. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करत करत जेव्हा आपण इथे येतो तेव्हा मला असं वाटतं की हे घडणारच, की काही आता उदाहरणार्थ अर्जुननी जेव्हा आता सायलीला दुसरा गृहप्रवेश करून घरात घेतलं तेव्हा अनेकांचं असं म्हणणं होतं की हे सुरुवातीला झालंय, पहिला जेव्हा गृहप्रवेश केला तेव्हा झालंय. पण त्याच्यानंतरचा जो ग्राफ बांधला गेला होता अख्खा, तर व्हिज्युअली ते सेम असून सुद्धा पहिला गृहप्रवेश आणि दुसरा गृहप्रवेश ह्यात काय काय फरक आहे ते बांधण्यासाठी मध्ये पटकथेत काय काय करावं लागलं हे शेवटी तिथे रोज काम करणाऱ्या माणसांनाच कळतं. आणि अर्थातच घरी बसून हे बोलणं सोपं असतंच की हे तुम्ही असं कसं करता, हे तुम्ही हे करण्याची काही गरज नव्हती, हे का दाखवता, हे तर असतंच. पण अशी खूप रिस्ट्रिक्शन्स असतात ज्यातून काम करत करत आम्ही पुढे जातो. ॲक्टर्सना नक्कीच असं वाटतं की अरे हे केलं नसतं तर बरं झालं असतं. पण ॲक्टर्स म्हणून शेवटी ते करावंच लागतं जे लिहून आपल्याकडे येतं. आणि मग तिथे सेटवर आम्हालाही कल्पना असते की नाही हा प्रॉब्लेम झाला, आता हे नाही आहे. एक दोनदा मध्ये असं झालं होतं की पूर्णाजींना सेटवरच प्रॉब्लेम झाला, त्या कोलॅप्स झाल्या, त्यांना सेटवरून हॉस्पिटलाइज केलं. आता अशा वेळेला हे प्रेक्षकांना कळत नाही की हा मधला काळ सांभाळून घेण्यासाठी त्यांना कुठेतरी पाठवून दिलंय, पण कथेसाठी त्या गरजेच्या आहेत. त्यामुळे त्या परत येईपर्यंत आपल्याला थोडं वेगळं काहीतरी करावं लागणार आहे, जे मग प्रेक्षकांना वाटतं की अरे हे कशाला दाखवता, हे आम्हाला नाही बघायचं. पण ह्या मागच्या गोष्टी आम्ही एक्सप्लेन नाही करू शकत आणि पूर्णाजी येण्याची आम्हाला वाट बघावीच लागते. तिला मग एक फोनही नाही जात की ज्योतिताई तुम्ही कधी येऊ शकता शूटिंगला, असं नाही विचारलं जात. त्या जेव्हा स्वतःहून म्हणतात की आता मी बरी आहे, आता मी शूटिंगला येऊ शकते, तेव्हाच ते होतं. त्यामुळे जेव्हा वाटतं की नाही खूप ताणलं जातंय, खूप स्ट्रेच होत आहे, तेव्हा त्यामागे ही सगळी कारणं असतात आणि ही अवॉइड नाही होऊ शकत. यालाच धरून एक प्रश्न विचारेन असा की मुलाखतीच्या सुरुवातीला आपला एक मुद्दा झाला की आता सीनची गरज किंवा एपिसोड काढण्याचा जो मुद्दा आहे, तर 17-17, 20-20 आवर्स म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली काम करावं लागतं. तर बऱ्याचदा असं होतं की कलाकारांशी बोलतानाही कळतं की खूप शिफ्टपेक्षा जास्त काळ सेटवर थांबावं लागतं. मग अशा परिस्थितीत हेल्थचे प्रॉब्लेम होतात. खूप काळ सतत काम केल्यामुळे त्रास होतो. काही कलाकार आहेत की मालिका सोडण्याचा निर्णय घेतात. तर हे आम्हाला त्यांच्याकडून कळालं आहे किंवा आम्ही सेटवर जातो तेव्हा कळतं. मग सत्य परिस्थिती नेमकी सेटवर कशी असते की कलाकार त्याच्यामध्ये एकदम एक्झॉस्ट होऊन जातो, ते कसं असतं? ह्याचं उत्तर मी स्पेसिफिकली ठरलं तर मग बद्दल देईन. कारण तू जी म्हणतेस परिस्थिती की सतत काम करणं, खूप तास काम करणं, ही अनेक मालिकांमध्ये असतेच. पण मला असं वाटतं की प्रोडक्शन हाऊसमध्ये जर शिस्त असेल तर ही परिस्थिती आपण टाळू शकतो. जी ठरलं तर मग मध्ये अगदी काल परवापर्यंत बऱ्यापैकी टाळली गेली होती. पण आम्ही लग्नाचं शूट करत होतो, जे एनिवे खूप हेक्टिक असतं. ते होईपर्यंत आम्हाला कळलं की आता परवापासून आमच्या एपिसोडचे 15 मिनिटं वाढणार आहेत. हे असं अचानक अंगावर आल्यामुळे गेले 8 दिवस अशी परिस्थिती आहे की थोडं जास्त शूट करावं लागतं. म्हणजे हे असं 17 तास जे अघोरीच आहे, जे चूक आहे. पण सोहम प्रोडक्शन्स मुळात इतकं शिस्तीचं प्रोडक्शन हाऊस आहे की आतापर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती. म्हणजे आम्ही नाईट्सही फार केले नाही आहेत की एक संध्याकाळी 7 ते सकाळी 7 अशा ज्या नाईट शिफ्ट्स लागतात त्याही सोहम प्रोडक्शन्समध्ये होत नाहीत. जर काही नाईट एक्सटिरियर सीन्स असेल तर थोडी सकाळी 10-11ची शिफ्ट लागते आणि 11 किंवा 12पर्यंत संपते, कारण थोडं रात्रीचं शूट करायचं असतं. पण असं जर सकाळी 9ची शिफ्ट असेल तर ती कधीच 10पेक्षा रोज आपले 11च वाजलेत, 12च वाजलेत, 1 वाजलाय असं कधीच होत नाही. आत्ता ही परिस्थिती वेगळी आहे. जसं मी म्हटलं तसं अचानक अंगावर आलंय की रोजची 15 मिनिटं वाढली आहेत आणि परत पुढचे 3-4 दिवस सुट्टी असणार आहे कारण चॅनलचाच इव्हेंट आहे. सो हे सगळं सांभाळून मग आता
5-6 दिवसांचं खूप प्रेशर आलंय. पण हो, बऱ्याच प्रोडक्शन हाऊसेसमध्ये खूप बेशिस्त असते. अतिशय रुटीनली असं काम केलं जातं. हिंदीमध्येही बऱ्याचदा असं काम केलं जातं. इनफॅक्ट मी हिंदी मालिका न करण्याचं हे एक मोठं कारण आहे. कारण 2-3दा असं झालं होतं की माझं कास्टिंग झालं होतं, सगळं फायनल झालं होतं आणि माझी एकच अट असते की मी 9 पर्यंत काम करेन. खूपच प्रॉब्लेम आला तर मी 10 पर्यंत काम करेन. बाकी माझं काहीच म्हणणं नाही आहे. तुम्ही सकाळी 9 ते 9 माझ्याकडून मला बसवून ठेवा पूर्ण वेळ, नाही तर माझ्याकडून 25 सीन्स करून घ्या. माझं काही म्हणणं नाही आहे. पण मला इतक्या वाजता सोडा, एवढं माझं एकच म्हणणं असतं. पण हिंदी मालिकांमध्ये शूट सुरू व्हायच्या आधीच मला ह्याचं उत्तर असं मिळालं की नाही मॅम, असं होऊ शकतं की ॲट टाइम्स तुम्हाला व्हॅनिटीमध्ये झोपावं लागेल, पण आम्ही तुम्हाला पॅकअपची वेळ कमिट नाही करू शकत. सो अर्थातच मग मी उत्तर दिलं की मग आपण शूट करण्याआधीच थांबूया, पण मला ह्या पद्धतीने नाही काम करता येणार. सो असं 2-3दा झाल्यानंतर मग मी हिंदी मालिकांच्या पहिल्या फोनवरच नाही म्हणायला लागले की तिथपर्यंत तरी कशाला जा आणि आपला वेळ कशाला वाया घालवा. पण मराठीमध्ये बऱ्यापैकी शिस्त आहे. मी ज्या मालिका केल्या, अगदी आत्ता मी दुर्गा मालिका केली सचिन दरेकरांची, तेव्हाही माझं हेच म्हणणं होतं की मला 9 वाजता सोडा आणि अतिशय शांतपणे सगळं मॅनेज करून, सगळं शूट करून माझ्या वेळेत मला सोडलं जातं. कारण एवढी शिस्त बऱ्यापैकी असते. 24 तास काम करण्याची आपल्याकडे फार कोणाची मानसिकता नाही आहे थँकफुली मराठीमध्ये. हॅव्हिंग सेड दिस, हे होऊच शकतं की प्रोडक्शन हाऊसमध्ये बेशिस्त आहे आणि ॲक्टर्स सलग 20-20 तास काम करतायत, कधी घरी जात आहेत कळत नाही आहे, कधी झोपतायत कळत नाही आहे आणि मग अशा वेळेला हेल्थवर परिणाम होऊच शकतो. पण आत्ता सध्या मी तरी स्वतःला भाग्यवान समजेन की मी लेखक म्हणूनही आणि ॲक्टर म्हणूनही सोहम प्रोडक्शनसाठी काम करते. मॅम, माझा असा प्रश्न आहे की जसं आपण सुरुवातीला म्हणालो की तुमची खूप दमछाक होते आहे 17 म्हणजे लेखक म्हणून काम करताना अभिनय, आणि आता ती 15 मिनटं वाढलेली, या सगळ्यात कुटुंबाकडे लक्ष देताना कशी तारांबळ होते, काय? मी आता रिपीट करते स्वतःला, पण हे जे हेक्टिक आहे ते गेल्या 5-6 दिवसांचं आहे, जसं मी म्हटलं तसं. बाकी उलट मी असं म्हणेन की शूट जेव्हा असतं सलग तेव्हा कुटुंबाला वेळ नाही दिला जात. पण मला हा फायदा आहे की मी अभिनयापेक्षा लिखाण जास्त करते थोडं, आणि ते काम अर्थातच घरी बसून असतं माझं. त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंबाला वेळ देणं हा माझा इश्यू नाही असू शकत. मला बऱ्यापैकी फ्लेक्झिबली ते मॅनेज करता येतं. जसं मी म्हटलं, दुसऱ्या दिवसाचे संवाद मला जर लिहायचे असतील तर खरं तर माझ्यासाठी ते दिवसभरात एक 5 ते 6 तासांचं काम आहे. हां, डेली सोपमध्ये असं आहे की ते कुठले 6 तास हे मला नाही सांगता येत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आदल्या रात्री 11पर्यंत माझ्या हातात स्क्रीन प्ले नसतो. मग माझे ते 6 तास रात्री 11 ते पहाटे 5 असू शकतात. पण जर जे मी म्हटलं सोहम प्रोडक्शन्समध्ये शिस्तीत काम आहे, तर माझ्या हातात स्क्रीन प्ले असतो. मग मी सकाळी 10ला वगैरे लिहायला बसते. माझं दुपारपर्यंत म्हणजे उलट लंचपर्यंत काम करते, जेवते, झोप काढते 2 तास, परत उठून मी लिहायला बसते आणि माझं 6, 6:30, 7पर्यंत होऊन जातं काम. तर ह्या पद्धतीने काम केल्यानंतर मग मला हा इश्यू जाणवत नाही की कुटुंबाला कसा वेळ द्यायचा. कारण माझा नवरा तसाही उशिरा घरी येतो, माझी मुलगीही आता नोकरी करते, त्यामुळे तीही संध्याकाळी 6, 6:30, 7ला घरी येते. तोपर्यंत मी माझ्या कामातून फ्री झाले असते जर मी लिहित असेल तर. हां, पण मग मी ह्यासाठी एक गोष्ट नक्की केली आहे की मी एका वेळेला एकच प्रोजेक्ट लिहिते. आज लेखकांची म्हणजे कुठल्याही टेक्निशियन्सची इतकी कमतरता आहे की मला अक्षरशः म्हणजे टचवूड, पण मला आठवड्याला किमान 2 ते 3 कॉल्स येतात की हे लिहून द्याल का, पटकथा लिहाल का, संवाद लिहाल का. आणि देवाची कृपा म्हणूया किंवा काय मला माहीत नाही, मी आज हे करू शकते अनेक गोष्टींमुळे की मी त्यांना नाही म्हणू शकते. पण हेच जर मी समजा आज 3 मालिका लिहित असते किंवा 2 पटकथा आणि 2 संवाद लिहित असते, तर मला असिस्टंट ठेवूनही काम करावं लागलं असतं. आणि मग तू म्हणतेस तो प्रॉब्लेम आला असता की मी माझ्या नवऱ्याशी बोलू कधी, मी माझ्या मुलीशी बोलू कधी. आजही कधी कधी असं होऊ शकतं की मी काहीतरी लिहिते, माझी लिंक लागली आहे आणि माझी मुलगी कुहू तिचं नाव, ती अशी रूममध्ये येते आणि काहीतरी बोलायला जाते आणि मी असं करते आणि मी कंटिन्यू करते. मग तिचा चेहरा पडतो, मग ती जाते. मग माझं ते पूर्ण झाल्यानंतर मी तिच्या खोलीत जाते आणि विचारते की हां कुहू, सॉरी, तू काय म्हणत होतीस मला आता सांग. ही वेळ आजही माझ्यावर येते, मी एकच प्रोजेक्ट करत असून सुद्धा. कारण शेवटी ते क्रिएटिव्ह काम आहे. म्हणजे मी लिहित असताना, एखादा सीन लिहित असताना, दोघांचं कॉन्व्हर्सेशन लिहित असताना मला ती लिंक तुटलेली आवडत नाही. मध्ये वाक्य तोडून मी काहीतरी वेगळं बोलले आणि परत सुरू केलं असं होत नाही. मग मला तो सीन परत पहिल्यापासून सुरू करा, म्हणजे निदान वाचून ती लिंक पकडावी लागते. त्यामुळे ह्या गोष्टी होतातच. पण लिखाण जास्त करत असल्यामुळे कुटुंबाला वेळ कसा द्यायचा हा मला प्रश्न येत नाही. लिखाण जास्त आणि कामाचा व्हॉल्यूम मी कमी ठेवल्यामुळे.
अगदीच. आत्ताच विषय निघाला की रायटर्स आणि असिस्टंट. आपल्याकडे घोस्ट रायटिंग हा प्रकार नाहीये मराठी सिरियल्समध्ये, पण जेव्हा मी बॉलिवूडमध्ये बघते किंवा हिंदी सिनेसृष्टीत किंवा हिंदी मालिका विश्वात घोस्ट रायटिंग हा प्रकार प्रचंड आहे. म्हणजे शिल्पा नवलकरांनी प्रोजेक्ट घेतला आणि मग त्यांनी 10 लोकांना कामावर ठेवलं, त्यामुळे त्यांचे चेहरे कधीच नाही आहेत आणि नाही तुमचा चेहरा आहेत कधीच. आपल्याकडे घोस्ट रायटिंग नाहीये, त्याच्यामुळेच असं वाटतं का की कुठेतरी एकच स्क्रीन प्ले, एकच व्यक्ती विचार करतोय किंवा एकच व्यक्ती लिहितोय म्हणून तो तितका तरी सस्टेनेबल आहे. नाहीतर बॉलिवूडची अवस्था आता आपण बघतोय मालिकांची, त्याच्यात आज काय घडतंय उद्या काय घडतंय एकमेकांशी काहीही संबंध नसतो. एकतर ना मराठीमध्ये घोस्ट रायटिंग होत नाही हे स्टेटमेंट आता फारसं खरं उरलं नाही आहे. काही वर्षांपूर्वी हे असेल की जो लेखक लिहायचा तोच लिहायचा स्वतः, किंवा त्याचा असिस्टंट असेल तर असिस्टंट थोडं काम करायचा, पण थोडंसंच करायचं, म्हणजे खरंच असिस्ट करायचा. पण आज मला अनेक लेखक असे माहिती आहेत की ज्यांचं नाव 4 मालिकांना लागतं, त्यातलं एखादी ते लिहित असतील, एखादी असिस्टंट घेऊन लिहित असतील, बाकीच्या 2 मालिका वेगळंच कोणीतरी लिहितं पूर्णपणे. म्हणजे ते घोस्ट रायटिंगच होतं. अनेकदा मला असं वाटतं की हा माणूस ह्या स्क्रीनप्लेवर नजर तरी टाकत असेल का, ज्याला त्याचं नाव लागलंय पण वेगळ्या कोणीतरी तो लिहिलंय, ज्याच्यावर भले विश्वास असेल ह्या लेखकाचा, पण ते पूर्णपणे घोस्ट रायटिंगच आहे. ते आपल्याकडे आजही होतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे दोन्ही प्रकार मला पर्सनली असं वाटतं की करू नयेत. जर मी लिहिणार असेल, माझं नाव लागतंय, माझ्या आईचं नाव लागतंय, शिल्पा वंदना नवलकर असं नाव लागतंय, ठरलं तर मगला ती एक वेगळी कथा आहे. तर पण असं जर लागणार असेल तर मला असं वाटतं की जे बोललं जातंय त्यातला अर्थात ॲक्टर्स बऱ्याचदा बदलून घेतातच, पण निदान जे शब्द लेखकाचे वापरले जात आहेत ते माझे असावेत, कारण माझं तिथे नाव लागतंय. त्यामुळे दुसऱ्या कोणीतरी लिहून देणं, मग मी कदाचित नजर फिरवणं, कदाचित न फिरवणं आणि मग ते पुढे पाठवणं, असं करण्यात काही पॉईंट नाही आहे. तू म्हणतेस तिची वाट लागली आहे हिंदी मालिकांची, तिथे हळूहळू मला वाटतं मराठी मालिकाही जाऊ शकतात. याचं कारण जसं मी म्हटलं तसं टेक्निशियन्स खूप कमी आहेत. आज जेव्हा मराठी मालिका आपण करायची असं निर्मात्याला कळतं आणि तो एक टीम गोळा करायला लागतो, तेव्हा कॉस्ट्युम डिझायनर असेल, पटकथा लेखक असेल, संवाद लेखक असेल, कॅमेरामन असेल, आर्ट डिरेक्टर असेल, ह्या सगळ्यासाठी त्याच्यासमोर 5 नावं येतात प्रत्येक निर्मात्यासमोर. आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की पटकथा लेखक आणि संवाद लेखक या दोन्हीच्या पहिल्या 5 नावात शिल्पा नवलकर हे नाव असतं. म्हणजे मी जर ठरवलं तर मी आज माझं 6 मालिकांना नाव लागू शकेल, पण मी 6 लिहू शकणार आहे का? नाही. माणूस म्हणून फिजिकली मी 2 सुद्धा नाही लिहू शकत. मग मला दुसऱ्याला असिस्टंट ठेवावाच लागतो. मग अशा वेळेला शेवटी त्या 6 प्रोजेक्टचं जे व्हायचं तेच होणार. कुठेतरी सेटवर टीम बसून राहणार की अरे शिल्पाकडून डायलॉग्स अजून आलेच नाही आहेत किंवा पटकथा शिल्पाकडून अजून आलीच नाही आहे, त्या माणसाचं नुकसान होणार, ती सगळीच गाडी गडगडत जाणार. आज हिंदी मालिकांची जी अवस्था आहे ती इथूनच सुरू झाली होती. तर माझी इच्छा आहे की मराठीने तिथे जाऊ नये आणि माझं जिथे नाव लागतंय तिथे ते काम मीच केलं असावं. आज तू बघशील तर कॉस्ट्युम डिझायनर्स, एक गंमत म्हणून तुम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघा, ज्या मालिका दिसतात त्यांच्या कॉस्ट्युम डिझायनर्सची नावं बघा, 2 किंवा 3 नावं दिसतील तुम्हाला 20 मालिकांना मिळून. एक नाव तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 मालिकांना दिसतं. कॉस्ट्युम डिझायनरचं दिसतं, कॅमेरामनचं दिसतं. आता कॅमेरामन तर असू नाही शकत, चला कॉस्ट्युम डिझायनर आपण समजून घेऊ, कॅमेरामन सगळीकडे असू नाही शकत. अशी 2 किंवा 3 नावं आहेत जे कॅमेरामन म्हणून 6 मालिकांना ते नाव लागतं. म्हणजे हे शेवटी घोस्टिंगच झालं ना, कारण त्याच्या जागी वेगळा माणूस असतो तिथे. कॉस्ट्युम डिझायनर ॲक्च्युली ती काही गोष्टी ठरवत असेल, पण शेवटी वेगळी माणसं तिचं काम करतात. सो हे फक्त घोस्ट रायटिंग नाही आहे. टेक्निशियन्स आज आपल्याकडे इतके कमी आहेत, त्यातही चांगले टेक्निशियन्स इतके कमी आहेत की असं वाटतं की आपण देऊया तर शिल्पा नवलकरला हे काम, भले ती लिहिणार नसेल ते 6, पण काहीतरी लक्ष तर राहील. मग ती कदाचित तिच्या 5व्या-6व्या असिस्टंटला जे सांगेल ते सुद्धा कदाचित बरं असेल, तर आपण देऊन ठेवूया. आणि शिल्पा नवलकर तर मजेतच असते, ओके 6 द्या मला, ओके 7 द्या मला, मी तुम्हाला पाठवते. कसं का जाईना, क्वालिटी वाईज कसं का जाईना. मला दर महिन्याला 6 मोठी ट्रान्सफर्स येत आहेत, मस्त वाटतं SMS बघून बँकेचा. असा जर विचार केला तर ती गाडी घसरतच जाणार आहे. अगदीच वेगळा मुद्दा आम्हाला ऐकायची.
शिल्पा वंदना नवलकर असं नाही, असं स्टोरी काही नाही आहे. खरं तर स्टार प्रवाहाबरोबर आम्ही मोलकरीण बाई नावाची सिरियल केली होती, जी फक्त संवाद लेखक म्हणून माझी पहिली मालिका, ही 2019 मधली. तोपर्यंत मी फक्त कथा आणि पटकथा लिहित होते वेगवेगळ्या मालिकांच्या. पण ह्याचे संवाद आले माझ्याकडे लिहायला आणि टीम खूप छान होती. प्रोड्युसर पटकथा लेखक रोहिणी निनावे होती, जी माझी खूप छान मैत्रीण आहे आणि अतिशय उत्तम पटकथा लेखिका आहे. म्हणजे मी नेहमी स्वतःला तिची एकलव्य म्हणवते की तिचे अवंतिका वगैरेचे स्क्रीन प्लेस बघून मी स्क्रीन प्ले करायला शिकले. त्यामुळे अशी टीम असल्यामुळे मी ती लिहायला घेतली मालिका. आणि तेव्हा कुठल्या तरी चॅनल मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण ही मालिकाच अशासाठी करतोय की आपण कष्टकरी बायकांना रिस्पेक्ट देतोय. म्हणजे फक्त घरात काम करणारी मोलकरीण असं नाही, पण स्वतः काम करून कुटुंबाची जबाबदारी घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपण मान देतोय. त्यातून अशी कल्पना निघाली की जी श्रेय नामावली होती तिथे प्रत्येकाने आम्ही मध्ये वडिलांऐवजी आईचं नाव लावलं होतं, अख्ख्या टीमने. त्यामुळे आणि ती म्हणजे त्यावेळेला फारच ती सगळ्यांनी उचलून धरली, कारण अर्थातच ते वेगळं होतं आणि ह्यात न आवडावं असं काहीच नाही आहे. कोणीच असं म्हणणार नाही की शिशी हे काय वडिलांऐवजी आईचं नाव का लावलं. त्यामुळे ते सगळ्यांनाच फार आवडलं होतं. त्यानंतर मी फुलाला सुगंध मातीचा लिहिली, ज्यात माझं शिल्पा नवलकर असं नाव होतं. पण ठरलं तर मग करताना मला परत मनापासून असं वाटलं की खरंच खूप कमी वेळा आपल्याकडे आईचं नाव लावलं जातं. त्यामुळे मला असं वाटलं की आपण जे मोलकरीण बाईला सुरू केलं होतं ते आपण इथे कंटिन्यू करूया. इथे सगळ्यांचं नाव तसं लागत नाही आहे, पण मला खूप छान वाटतं जेव्हा माझ्या आईचं नाव दिसतं. माझ्या वडिलांचं नाव तर मी आयुष्यभर लावतच आले, पण मला असं वाटलं की असं नाव लावलं तर मला स्वतःला ते बघायला जास्त आवडेल, म्हणून मी ते मोलकरीण बाईची ती सिस्टीम कंटिन्यू केली इथे. मॅम, मी तुमची एक मुलाखत पाहिलेली, त्यामध्ये तुम्ही असं म्हणालेलात की तुमचंच एक खूप छान गाजलेलं नाटक होतं, पण त्यावर चित्रपट येणार होता आणि समहाव मग पुढे जाऊन जसं आता आपण गोस्ट रायटिंगबद्दल बोललो की नाव तेच असतं पण क्रेडिट वेगळ्याच असतात. पण इथे सुद्धा तुमच्या बाबतीत काहीचं असं झालं असं तुम्ही सांगितलं की चित्रपट जेव्हा आला तेव्हा तुम्हाला क्रेडिट देण्यात नाही आलं. तर याबद्दल नेमकं म्हणजे आय गेस मृणाल कुलकर्णींचा चित्रपट होता, तरी त्यांच्याशी तुमचं तेव्हा काय संवाद झालेला किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काय रिस्पॉन्स आलेला? तो चित्रपट झाला नाही आणि एक गैरसमज मी सगळ्यात आधी दूर करते. मृणाल कुलकर्णीचा नव्हता तो चित्रपट, त्याचा निर्माता होता परितोष पेंटर आणि माझं जे काही डीलिंग झालं होतं ते परितोष बरोबर झालं होतं. मृणालशी काहीच झालं नव्हतं. मृणाल दिग्दर्शक होती आणि ती फक्त म्हणजे त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ड होती, एवढंच. हे निर्णय दिग्दर्शकाकडून नाही घेतले जात, हे निर्मात्याकडून घेतले जातात आणि मुळात मला आन्सरेबल होता निर्माता. आता तू प्रश्न विचारलास म्हणून, पण खरं तर त्याला आता 2-3 वर्ष झाली आहेत आणि मुख्य म्हणजे तो चित्रपट झाला नाही. म्हणजे कुठल्या तरी पॉईंटला त्यांना कळलं असेल की नाही आपण हे चुकीचं करतोय. पण ते झालं असं होतं की परितोषनीच सेल्फी या माझ्या नाटकाचे हिंदी आणि इंग्लिश प्रयोग घेतले होते. माझ्याकडून प्रॉपर त्यांनी हक्क विकत घेतले होते. मला त्याचं मानधन मिळत होतं जसं मिळावं तसं, आणि त्यांनी छान प्रयोग केले हिंदी आणि इंग्लिश दोन्हीचे. त्यामुळे माझा निर्माता म्हणून त्याच्यावर विश्वास होता. जेव्हा त्यांनी मराठी पहिल्यांदा वेगळ्या भाषेत केलं तेव्हाच तो मला म्हणाला होता की मला ह्याच्यावर फिल्म करायची आहे. आणि माझं उत्तर हे होतं की ते नाटक काही तासांमध्ये एका बंद जागेत घडतं, ती कथाच तशी आहे. त्यामुळे तो फिल्मचा विषय नाही आहे, कारण मग आपल्याला ती मुद्दाम ती कथा त्या जागेच्या बाहेर काढावी लागेल. व्हिज्युअली कथा एका जागेत म्हणजे फिल्म एका जागेत असू नये. सो तेव्हाच मला असं वाटलं होतं की हा फिल्मचा विषय नाही आहे. पण त्यांनी ते अनेक वर्ष लावून धरलं आणि 2-1 वर्षापूर्वी तो परत माझ्याकडे आला. तो म्हणाला मला 5 फिल्म्सचा सेट करायचं आहे, मला त्या सगळ्या लंडनमध्ये शूट करायच्या आहेत एकत्र, म्हणजे मला ते प्रोड्युसर म्हणून कॉस्ट इफेक्टिव्ह पडतं आणि त्यातली एक फिल्म सेल्फी असावी अशी माझी इच्छा आहे. फक्त ती ट्रेन जी आहे, ट्रेन आणि वेटिंग रूम, ती आता लंडनमधली असेल. तर मी म्हटलं हो, हा बदल आपण जरूर करू शकतो. आणि म्हटलं तुला जर इच्छा असेलच आणि तुझं असं अख्खं प्रपोजल एक रेडी आहे तर मग म्हटलं आपण जरूर करूया त्याच्यावर फिल्म. तो स्क्रीन प्ले आपल्याला बाहेर काढावा लागेल त्या वेटिंग रूमच्या, कारण नाटक अख्खं एक वेटिंग रूममध्ये घडतं. पण आणि मग त्याच्यावर आम्ही थोडं कामही केलं, थोडं डिस्कस केलं मी आणि परितोषनी फक्त, की काय करता येईल, मग कोणाची काय स्टोरी असेल. मग त्यानंतर 2-3 नावं त्यांनी मला विचारली की त्याची इच्छा होती की सगळी ऑल विमेन्स टीम असावी. म्हटलं उत्तम. 2-3 नावं सुचवली मी त्याला. प्रतिमा जोशी जिनी दोघी फिल्म केली आहे, आम्ही दोघी, मला वाटतं मुक्ता आणि प्रियाची, तिचं नाव सुचवलं, कारण मला असं वाटलं की तिची ती पहिलीच फिल्म होती तरी खूप छान तिने दिग्दर्शन केलं होतं. पण त्यानंतर परितोषकडून मृणालचं नाव आलं आणि मी अगदीच खुश होते, कारण मी ॲक्टर म्हणूनही मृणालबरोबर अनेक प्रोजेक्ट्स केली. माझी मैत्रीण आहे, मला नेहमी खूप छान अनुभव आला आहे.
सो ती दिग्दर्शक असेल असं म्हटल्यानंतर मला फारच छान वाटलं. मी फोनवर मृणालशी बोलले एकदा. मग त्यानंतर पहिली मीटिंग झाली. तर त्या पहिल्या मीटिंगमध्ये मला असं कळलं की ती मीटिंग होती काहीतरी 11 ऑगस्टला वगैरे, सॉरी 3 ऑगस्टला. आणि तो म्हणाला आपल्याला 15 सप्टेंबरला फ्लोअरवर जायचं आहे. आणि हे सगळं त्याचं प्रपोजल रेडी असल्यामुळे ती तारीख हलू शकणार नव्हती, कारण तेव्हाच तो जाऊन आणखी 4 फिल्म्स करणार होता. त्यामुळे मी म्हटलं की 15 सप्टेंबर असं असेल तर माझी बाकीची प्रोजेक्ट्स चालू आहेत. तेव्हा मला वाटतं ठरलं तर मग चालू होतं का फुलाला सुगंध मातीचा मी लिहित होते, एक वेब सिरीजही लिहित होते. त्यामुळे मी असं म्हणाले की जर एवढी आपली टाईम फ्रेम छोटी आहे तर मग मला एक असिस्टंट लागेल. बेसिकली जे आपण ब्रेनस्टॉर्मिंग करू किंवा जे ठरेल आपल्या मीटिंग्समधून ते लिहून काढणारा, म्हणजे माझे वाक्य होते एवढं होते की जो लॅपटॉप खोलेगा और टाइप आउट करेगा ऐसा एक असिस्टंट मुझे दो, की ज्याला क्रिएटिव्हलीही काही कळत असेल पण मी ॲक्च्युअल टायपिंग किंवा ॲक्च्युअल सीन्स लिहिणं नाही करू शकणार, मे बी मी डिक्टेट करीन आणि तो लिहील. अशा टाईपचा एक असिस्टंट म्हणाला हा चालेल. मग असं झालं की विराजस जो मृणालचा मुलगा आहे, ज्याला मी खूप लहान असल्यापासून बघितलं आहे, म्हणजे मी आणि मृणाल एक सिरियल करत होतो झुठा सच नावाची झी टीव्हीची. तेव्हा विराजस मला वाटतं 3-1 वर्षाचा होता आणि तो यायचा आणि मला जादूचे प्रयोग करून दाखवायचा. खूप त्याला पॅशनेटली जादू आवडायची. जो तो असं कुठेतरी मुठीतून फुलच काढ, कुठेतरी पत्तेच काढ, असा छोटासा विराजस होता. सो मला ती आयडिया खूप छान वाटली की जर विराजस इन्व्हॉल्व्ह झाला या फिल्ममध्ये तर खूप छान होईल. मग असं ठरलं की ओके आपण विराजसला विचारूया. इथपर्यंत सगळं ओके होतं. पुढच्या मीटिंगला जेव्हा विराजस आला तेव्हा तो त्याच्या एका असिस्टंटला घेऊन आला. तर मला असं वाटलं की मी ज्या पद्धतीचा असिस्टंट मागितलं की जो अगदीच टंक लेखक नाही आहे, त्याला क्रिएटिव्हली कळतं, तो सीन जे डिस्कस झाले असेल, जो माझा सीन असेल तो छान पद्धतीने लिहून काढू शकेल. असा असताना त्याला एका असिस्टंटची काय गरज आहे असा प्रश्न मला तिथे पडला. पण मी तिथे काही तो विचारला नाही. त्या मीटिंगला परितोष नव्हताच. ही मला वाटते 3 तारीख होती ऑगस्टची. आणि असं ठरलं की मध्ये मृणाल नाही आहे कुठेतरी हे, तर आपण 11 तारखेला भेटूया. पहिलं ब्रेनस्टॉर्मिंग करूया, कशी ती फिल्म बाहेर काढता येईल, कशी कथा बाहेर काढता येईल, वेटिंग रूमच्या काय काय असेल ते आपण ठरवूया. मग मृणाल म्हणाली आपण त्याची मर्डर मिस्ट्री करू शकतो का, जी निकोल किडमनची मला आता नाव आठवत नाही वेब सिरीज आहे, जिथे एका बाईकडून खून होतो आणि बाकीच्या मैत्रिणी तिला प्रोटेक्ट करतात. मला अगदी तोंडावर नाव आहे आठवत नाही, निकोल किडमन आहे त्याच्यात. तर आपण ते तसं करूया का. तर ते मी तिथेच खोडून काढलं की जिथे एक प्रोजेक्ट तुम्हाला दिसतो तर आपण तसं करूया का, इथे आपण जाऊया नको. म्हटलं माझं नाटक पूर्णपणे ओरिजिनल आहे, त्याचा पटकथा किंवा जे काही असेल तेही पूर्ण ओरिजिनल असेल. हां, त्यात काही सस्पेन्स एलिमेंट येऊ शकतो का हे आपण जरूर डिस्कस करूया. सो ते निकोल किडमनवाल्या वेब सिरीजची आयडिया मी तिथल्या तिथे खोडून काढली आणि 11 तारखेला भेटूया. ही तारीख माझी चुकत असेल, पुढे मागे होत असेल, असं ठरलं. आणि त्यानंतर मला काही कॉलच नाही आला ह्याच्यानंतर की मृणाल परत आल्यानंतर ही तारीख आपल्या पुढच्या मीटिंगची काहीच नाही आला. मग त्यानंतर मीही वेगळ्या ह्याच्यात बिझी झाले. मग परत मी 1-2दा परितोषला कॉल केला, मेसेज केला की आपण कधी भेटतोय, तर तो म्हणाला हो मी सांगतो, असा त्याचा रिप्लाय आला. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर साधारण मला वाटतं 5-7 सप्टेंबरला अचानक मला त्यांचा लॉन्च, तुम्हीच असाल सगळे तिथे रेड कार्पेटवर, 7 फिल्म्स त्यांनी त्या दिवशी लॉन्च केल्या. फार मस्त पद्धतीने लॉन्च केल्या. ज्यात प्रसाद खांडेकरची एक फिल्म होती जी झाली. आणि त्या 7ही फिल्म्समध्ये मला लेडीज स्पेशल PMS म्हणजे फक्त महिलांसाठी, आणि हे नाव फार छान आहे, मला हे फार आवडलं नाव की PMSचा आपल्यासाठी वेगळा अर्थ असतो आणि फक्त महिलांसाठी असं त्यांनी हे करून PMS नावाची फिल्म, ट्रेनचा डबा आणि त्या 5 बायकांचं कास्टिंग वगैरे असं सगळं करून मला अचानक तुमच्या सगळ्यांचं हे दिसलं, मीडियावर सगळं दिसलं की अशा 7 फिल्म्स लॉन्च केल्यात आणि त्यात ही फिल्म आहे जी डोळे झाकून सेल्फीवरची फिल्म आहे. आणि मला असं झालं की मुळात मी म्हणत होते की मला ती फिल्म लिहायची नाही आहे कारण मला फिल्म दिसत नाही त्यात. त्यानंतर मी म्हटलं की मला एक असिस्टंट द्या. तर ह्या बॅकग्राऊंडवर जर तो मला म्हणाला असता की आपण एक काम करूया शिल्पा, मी वेगळ्याच रायटरलाही देतो फिल्म, तू मला फक्त कथेचे राईट्स दे किंवा नाटकाचे राईट्स दे, मला इतकी मारामारी आहे वेळेची की मी वेगळ्या लेखकाला देतो, तर मी हो म्हणाले असते त्याला. पण मला ज्या पद्धतीचं मला आठवतं, मी रोहिणी निनावे आणि आणखी एक मैत्रीण आम्ही गेलो होतो दमनला 3 जणी, आणि आम्ही असं हे करून मी हॉटेलच्या रूममध्ये परत आल्यावर मी ओपन केलं सोशल मीडिया आणि तुमचंच सगळ्यांचं एक टिपिकली त्या लॉन्चच्या दिवशी जे सगळे आपल्याला बाईट्स वगैरे दिसायला लागतात ना, तसा नुसता पाऊस त्या सगळ्या ह्याचा. आणि त्यात मला ही फिल्म सतत दिसते आणि माझ्यासाठी ते खूप डिस्टर्बिंग होतं
की हे करण्याची त्याला काय गरज होती. जी ही सेल्फीवरची फिल्म आहे, मृणाल डिरेक्टर आहे, लेखक विराजस कुलकर्णी. मला असं झालं की मी गप्प नाही बसणार. निदान 4 लोकांनी हे कळायला हवं की ह्या पद्धतीने मला अप्रोच झालाय, माझं नाटक आहे आणि आता 11ला मीटिंग करूया असं म्हणून परत कॉन्टॅक्टच न करता तुम्ही थेट ती फिल्म वेगळ्या लेखकाच्या नावाने डिक्लेअर करता. मला असं वाटलं की मला गप्प बसायचं नाहीये. ती फिल्म होऊ नये अशी माझी इच्छा नव्हती. मला 4 लोकांना हे कळायला हवं होतं की हे ह्या पद्धतीने झालं आहे. लेखकांची संस्था आहे मानाची, मालिका नाटक चित्रपट लेखकांची संघटना. तर मी त्यांच्याशी आधी बोलले. सचिन दरेकर, विवेक आपटे ह्या लोकांनी मला खूप मदत केली. आम्ही कॉल केला परितोष पेंटर बरोबर. परितोषनी कबूल केलं की हो ही तीच फिल्म आहे आणि तो म्हणाला की हो मी तेव्हा टाऊनमध्ये नव्हतो, वो रह गया, तुला कळवणं राहून गेलं असं तो म्हणाला. तर मी म्हटलं दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. मूळ लेखकाला क्रेडिट मिळायला हवं जे त्यांनी नाटकाच्या वेळेला मला दिलं होतं. इंग्लिश आणि हिंदी नाटकाच्या वेळेला क्रेडिट्समध्ये ओरिजिनल प्ले बाय शिल्पा नवलकर असं यायचं, त्याचं मला मानधन मिळायचं. सो ह्या पद्धतीने ही जर फिल्म होणार असेल तर फिल्म जरूर करा, पण मला ओरिजिनल रायटर म्हणून क्रेडिट मिळायला हवं आणि मला कथेचे राईट्सचं मला मानधन मिळायला हवं. हे मी सांगितलं, हे मी कन्व्हे केलं. मग त्याचं म्हणणं होतं की नाही आम्ही खूप बदल केले आहेत, आम्ही करणार आहोत. मी म्हटलं हो होणारच आहेत, आपणच करणार होतो. जर नाटकाची फिल्म झाली तर ते बदल होणारच आहेत. पण म्हटलं ह्या पद्धतीने झाल्यामुळे मी गप्प बसणार नाही आहे. हे मी सांगितल्यानंतर त्याच्यानंतर पुढे ती फिल्म कधी ऐकूच नाही आली. मला वाटतं अनफॉर्च्युनेटली त्या 7 पैकी मला वाटतं 1 किंवा 2च झाल्या, कारण प्रसाद ओक एक डिरेक्ट करणार होता आणि असं खूप छान दिसत होतं. मांजरेकरांची एक झाली का? हां, मला वाटतं जुनं फर्निचर त्यांची नव्हती कुठली, हां पण राईट, मांजरेकरांची एक झाली आणि प्रसादची तर लगेचच झाली, म्हणजे त्यांनी लगेच जाऊन शूट केलं आणि असं, आणि झालेही असतील इतर. पण ही फिल्म काही झाली नाही त्यानंतर, जी माझी इच्छा नव्हती खरं तर. पण त्यामुळे माझ्यासाठी तो विषय तिथेच बंद झाला. मला हे सांगायला जरूर आवडेल की बाई पण भारी देवाच्या यशानंतर अर्थातच खूप जणांचे मेसेजेस आले. त्यात मला मृणालचाही मेसेज आला, अभिनंदन करणारा, मला वाटतं कुठल्या तरी स्पेसिफिक माइलस्टोन नंतर, किंवा मला वाटतं तिचं फिल्म बघून कामाचं कौतुक करणारा मेसेज आला होता, जे मला खूप छान वाटलं. आय होप मृणाल हे ऐकेल, कारण मला मनापासून आवडलं ते. कारण तिच्यासाठी हे सोपं होतं की आम्ही 6 जणी होतो त्या फिल्ममध्ये, तर रोहिणी मावशी, वंदुताई ह्यांना मेसेज करून मला न करणं ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर हे तिच्यासाठी सहज शक्य होतं. मला कळलंही नसतं की तिने बाकीच्या 5 जणींना मेसेज केलं आहे, पण तिने आवर्जून मला बाई पण बघून मेसेज केला, जे मला खूप छान वाटलं. कारण आमची खूप वर्षांची मैत्री होती, आम्ही फिल्म्स एकत्र केल्या आहेत, आम्ही सिरियल्स एकत्र केल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की तिनेही मागचं काही मनात ठेवलं नाही. मला तर ते मनात ठेवण्याची अजिबातच इच्छा नाही आहे. म्हणजे त्यानंतर ती फिल्म होत नाही आहे हे लक्षात आल्यानंतर आज तू विचारलंस म्हणून हा पहिल्यांदा विषय निघालाय, नाहीतर हा माझ्यासाठी पूर्ण बंद आहे. आणि मला फार आनंद आहे की मृणालने मला स्वतःहून मेसेज केला, ज्याला मी रिप्लायही केला. त्यानंतर मला ती कुठेतरी भेटली होती, तेव्हा आमचं नॉर्मल बोलणंही झालं. तर आणि मला विराजसच्या कामाचं माझं जे कौतुक आहे ते त्यानंतर वाढत गेलं, कारण विराजसने अतिशय सुंदर नाटक लिहिलं आहे, वरवरचे वधूवर, जे त्यांनी डिरेक्टही केलं आहे. आणि ते बघून मला इतकं असं भरून आलं की अरे हे किती छोटंसं बाळ होतं असं झालं, कारण तो फार उत्तम लिहिलं आहे त्यांनी, ते नाटक फार उत्तम डिरेक्ट केलं आहे. तर मला असं वाटतं की हे जेव्हा आपल्या मनात फिलिंग असतं तेव्हा आपण कुठला राग नाही ठेवू शकत, जो मुळात मृणाल किंवा विराजसवरचा नव्हता. माझं सगळं डिलिंग परितोष पेंटरशी होतं. निर्माता म्हणून त्याची जबाबदारी होती की लेखकाशी त्यांनी जे काही आपला नॉर्म असतो त्याप्रमाणे डील करावं, जे निर्मात्यांनी नाही केलं. मृणाल आणि विराजसचा काही संबंध कधीच नव्हता. जसं मगाशी आपलं बोलणं झालं की लेखकच नाहीये किंवा टेक्निकल टीमच नाहीये, तीच 5 नावं किंवा तेच फोन मला सतत येतात की करशील का. हे कुठेतरी असं वाटतं की लेखकांना विचार करण्याची सुद्धा लिबर्टी नाहीये. विचार करण्याची असू शकते, पण जे विचार आहेत ते पेपरवर मांडण्याची लिबर्टी नाही. आपल्याकडे पटकन भावना दुखावतात. पटकन असं होतं की अरे मी हे वाक्य लिहिलं आणि नंतर पुन्हा ट्रोल झालं, किंवा मी हे वाक्य लिहिलं, एखादा समाज किंवा एखादे पर्टिक्युलर जे व्यक्ती असतात ते पुन्हा आपल्या मागे ते नको लागायला, म्हणून कदाचित इथे रायटर येण्यासाठी दचकत असेल की नको बाबा परत लिहिणार, परत पाहिजे ते नाही लिहू शकत असं वाटतं होते. नाही, या 2 पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. तू म्हणतेस तो इश्यू नक्कीच आहे. आज संवाद लिहिताना हा विचार करावाच लागतो, कारण चॅनलची एक मोठी टीम असते जी प्रत्येक संवादावर लक्ष ठेवून असते. म्हणजे तो संवाद जर काही चुकला असेल तर तो चॅनलवर दिसूच नये ह्यासाठी चॅनलची टीम मुळात प्रयत्नशील असते. SNP म्हणतात त्या टीमला, स्टँडर्ड नॉर्म्स अँड प्रॅक्टिसेस, की त्या नॉर्म्सच्या बाहेर जाऊन काही नाही करायचं, कोणाच्याही भावना दुखावतील असं काही करायचं नाही, कुठेही देवाची नावं
वापरली जात नाहीत. तू बघशील तर आज जी नेगेटिव्ह कॅरेक्टर्स असतात त्यांना शक्यतो देवाची नावं दिली जात नाहीत, कारण त्यांनी ही भावना दुखावतात. एखादा काही शब्द असा असेल जो फार लोकांना माहीत नसेल, मग त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ निघू शकतो असं वाटलं तर तो शब्द वापरायचा नाही. किंवा अशा अनेक गोष्टी असतात ज्याचं संवाद लिहिताना खूप जास्त भान ठेवावं लागतं. किंवा ब्रँड नेम्स वापरायचे नाहीत. आपण सहज बोलताना असं बोलून जातो की जरा मला बँडेड लाव गं, किंवा हां, किंवा हे दे, किंवा झेरॉक्स काढ. झेरॉक्स हा ब्रँड आहे हे आपल्या लक्षात नाही येत. खूपदा असं होतं की मी लिहिताना भले फोटोकॉपी की जाऊन फोटोकॉपी काढून आण असं संवाद असेल, तरी ॲक्टर म्हणतो की आपण पुढे फोटोकॉपी म्हणतो का, आपण तर झेरॉक्स म्हणतो ना, असं म्हणून ॲक्टर हे वाक्य घेतो की जाऊन झेरॉक्स काढून आण, आणि मग SNPचा हे येतो की तुम्ही ब्रँडचं नाव कसं वापरलं, असं होऊ शकतं. त्यामुळे हे भान तर ठेवावंच लागतं. हॅव्हिंग सेड दॅट, नवीन लेखक इथे येत नाही आहेत ह्याचं हे कारण आहे असं मला नाही वाटत. स्पेसिफिकली मी टेलिव्हिजनबद्दल बोलेन की हे एक अतिशय स्पेशलाइज्ड काम आहे. म्हणजे तुम्ही लेखक असाल, तुम्ही उत्तम फिल्म लिहू शकाल, तुम्ही उत्तम कथा लिहू शकाल, पण म्हणजे तुम्ही उत्तम मालिका लिहू शकाल असं नाही आहे. मालिका लिहिणं हे एक वेगळं क्षेत्र आहे. त्याला अतिशय वेगळ्या टॅलेंटची गरज आहे, त्याला वेगळ्या मानसिकतेची गरज आहे, आणि मुख्य म्हणजे तुम्ही ते एन्जॉय करण्याची गरज आहे. तर नवीन लेखक न येण्याची कारणं इथून उलटीकडून सुरू होतात. म्हणजे एन्जॉय करण्यापासून सुरू होतात की मुळात हे काम एन्जॉय करणारी माणसं खूप कमी आहेत. तो धबडगा दिसतो, कामाचा व्हॉल्यूम दिसतो, कामाचे तास दिसतात. जे जसं मी म्हटलं तसं काम आवाक्यात ठेवलं तर ते कामाचे तासही आवाक्यात राहतात, पण हे सगळं दिसतं. त्यामुळे पैशासाठी करण्याची एक गोष्ट असं म्हणून जर लेखकाला यायचं असेल तर ही जागा नव्हे, ते तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. तसंच तुमच्यात तो माइंडसेट असला पाहिजे की त्या पद्धतीने काम करण्याची तयारी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही लेखक असलात तर चला मला हेही करून बघायचं आहे, हेही करून बघण्यासाठी इथे वेळ नाही आहे, इथे निर्मात्याकडे वेळ नाही आहे. म्हणून मी जे म्हणते की 30-5 नावं येतात, कारण त्यांना हा कॉन्फिडन्स आहे की ह्या 5 नावांपैकी कोणी जर आपल्या टीममध्ये असेल तर निर्मात्याचं डोकं शांत राहतं, निर्मात्याचा पैसा वाया जात नाही, कारण ह्या 5 माणसांना त्यांचं काम येतं. हा कॉन्फिडन्स त्यांना असतो. इथे एक्सपेरिमेंट्स करायला निर्मात्याकडे ना वेळ आहे ना पैसा आहे. त्यामुळे जेव्हा एखादा नवीन लेखक म्हणतो की मी जरा लिहून बघू का हो संवाद, तेव्हा निर्माता म्हणतो नाही. करून बघण्याची ही जागा नाही. मग तू फिल्मचे संवाद लिही, कारण तू ते 1 महिना 2 महिने लिहिशील, तुला वाटलं की नाही जमत आहे तर तू परत सुरुवातीपासून सुरुवात करशील. तू 6 महिन्यात 8 महिन्यात तुझं स्क्रिप्ट तयार करशील, मग कुठे तुझ्या मनासारखं होईल. हा प्रयोग करण्यासाठी तिथे तुझ्याकडे वेळ आहे. इथे तुला उद्या सकाळी जो 9 वाजता सीन आपल्याला शूट करायचा आहे तो आदल्या रात्री 9 नंतरही कधीही लिहावा लागतो. मी तर 9च्या शिफ्टला 8:30 वाजताही सीन्स लिहून पाठवलेत, कारण स्क्रीनप्लेच माझ्या हातात 7 वाजता आलाय. तर हे ज्याला जमलं, यासाठी एक वेगळं टॅलेंट लागतं. ते ज्याला जमलं तोच इथे टिकतो. किंवा पटकथा जेव्हा असेल तेव्हा जसं मी म्हटलं तसं, जेव्हा ज्योतिताई सेटवर आजारी पडले, हे मी उदाहरण म्हणून वापरते, हे कुठल्याही बाबतीत कधीही होऊ शकतं. तर त्यांचं दुसऱ्या दिवशी शूटिंग होतं. आदल्या रात्री आमच्या हातात छान 4-5 एपिसोड्स होते स्क्रीनप्लेचे, आणि दुसऱ्या दिवशी सगळे त्यांचे सीन्स लागले होते. आदल्या रात्री 9 वाजता जेव्हा कळतं की ज्योतिताई पुढचे आपल्याला माहीत नाही किती दिवस येऊ शकणार नाही आहे शूटिंगला, तेव्हा तो जो स्क्रीनप्ले असतो हातातला हुकमी, तो सगळा बदलावा लागतो. म्हणजे आमची पटकथा लेखक आहे अश्विनी स्नेहल रमेश, तिने मग म्हणजे मला आठवतं त्यावेळेला 2-1 तासाचा कॉल झाला होता सगळ्या क्रिएटिव्ह टीमचा, की आता आपण पूर्ण आजीशिवाय काय करू शकतो पुढचे काही दिवस. आणि मग तिने तो रात्रभरात बसून जे डिस्कस झालं होतं तो स्क्रीनप्ले तिने पाठवला होता. अर्थातच तिला पहाट झाली, तिला सकाळ झाली. मग तो माझ्या हातात कधीतरी 7-7:30ला स्क्रीनप्ले आला असेल, कारण शूट तर कॅन्सल नाही होऊ शकत, पण त्या सीन्समध्ये आता पूर्ण आजी नाही आहे. मग ती कुठे गेली आहे, का गेली आहे पासून ते सीन्स तिच्याशिवाय कसे बदलले, हे सगळं रात्रभरात करावं लागलं. तो माझ्या हातात 7 वाजता आला असेल तर मी सीन्स लिहायला सुरू करून एक सीन पाठवायला सुरुवात केली. पहिला सीन 8:30 वाजता गेला असेल, 9 वाजता शूटिंग असतं, आणि आर्टिस्ट मेकअप करून रेडी असतात तेव्हा त्यांच्या हातात सीन आला. अर्थात इथे आता
टेक्नॉलॉजीची प्रचंड मदत होते. म्हणजे मी इतकी वर्ष संवाद लिहिले नाहीत, फक्त पटकथा लिहिली. याच्या मागे हेच कारण होतं की तेव्हा ते खूप वेगळी पद्धत होती. गेल्या 5, 6, 7 वर्षात टेक्नॉलॉजी इतकी बदलली आहे की आता हे मॅनेज करता येतं. ह्याच गोष्टी पटकथा लेखक म्हणून आम्ही 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मॅनेज केल्याच आहेत, जेव्हा हाताने लिहिलं जातं. मग अशा वेळेला मी हाताने लिहिलं ते रात्रभर बसून, दुसऱ्या दिवशी सकाळी प्रोडक्शन हाऊसचा एक माणूस यायचा घरी 8 वाजता 8:30 वाजता झाल्यानंतर माझं लिहून, आणि मग तो तिथे घेऊन जाऊन मग त्याच्या फोटोकॉपीज निघायच्या, मग त्याच्यावर हाताने डायलॉग लिहिले जायचे संवाद लेखकाकडून. इतकं ते सगळं त्रासदायक होतं. किंवा संवाद लेखकाकडे रोज सकाळी एक माणूस जायचा प्रोडक्शन हाऊसचा, कारण त्यांना फिजिकली त्या कॉपीज घेणं गरजेचं होतं. मग संवाद लिहिताना बरेचदा, आता हा पूर्ण वेगळा मुद्दा आहे पण मी सुरू केला आहे म्हणून सांगते, की संवाद लिहिताना एखादी ओळ आपल्यालाच खटकली तर मग ती अरे बापरे आता ही खोडायची, आता काय करायचं, मग ते खोडा, ते घाणेरडं दिसतं, मग त्याच्या खाली दुसरं लिहा किंवा तो पूर्ण डिस्कार्ड करून परत पहिल्यापासून लिहा वगैरे, हे प्रॉब्लेम्स होतेच तेव्हा हाताने लिहिताना. आता हे माझ्यासाठी इतकं सोपं आहे की एखादं वाक्य लिहिल्यावर नाही मला हे नको म्हटल्यानंतर ते अर्ध्या सेकंदात डिलीट होतं. किंवा मुख्य म्हणजे हे असं आहे की मी 8 वाजता घरी लिहिलेला सीन मी 8:15 वाजता प्रोडक्शन हाऊसच्या सेटवर हातात असतो. मी तर आता खूप ठिकाणी मी लॅपटॉपसुद्धा कॅरी नाही करत, मी फोनवर लिहिते, मी व्हॉइस टायपिंग करते. म्हणजे माझी मस्करी करतात की असे आपण सगळे गप्पा मारत बसलेले असताना मी कोपऱ्यात जाऊन आणि मग असं मी करू शकते की पटकन काहीतरी एखादा डब लिहून पाठवला, एखादा व्हॉइस ओव्हर लिहून पाठवला, किंवा बरेचदा सीनच लिहून पाठवला. मग मी असं सांगते की जर आम्हाला 15 मिनिटं तुम्ही टाइमपास करा, मी आले हा, असं करून मी कोपऱ्यात जाते, व्हॉइस टाईप करून सीन पाठवते आणि परत येते. ही टेक्नॉलॉजीची प्रचंड मदत आहे आज, आणि म्हणून डेली सोप्सचं काम आज बऱ्यापैकी सुरळीत झालं आहे. हे सगळं मला आता इमॅजिनही नाही करतायत की 10 वर्षापूर्वी आम्ही हे सगळं कसं मॅनेज करायचो. पण टेक्नॉलॉजीची म्हणजे जितकी मदत आहे तेवढी घरच्यांची आणि मित्रमैत्रिणींची मदत आहे असं म्हणायला मला काहीच वावगं ठरणार नाही. कारण का इतके सगळे बसलेले असताना लगेच शिल्पा उठून जाणार, तर एक असतं ना की अरे तू नेहमीच असं करतेस की तू नेहमीच काम घेऊन येते, तर किती कंप्लेंट्स असतात आणि किती सपोर्ट असतो? दोन्ही 50-50% म्हणेन मी. म्हणजे जसं आपण ट्रोलर्सबद्दल म्हणतो किंवा मालिकांवर येणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल म्हणतो की जितकं प्रेम असतं तितकाच राग येतो, कारण तो प्रेमापोटी चाललेला असतो. तसं मी ह्या बाबतीत म्हणेन की फॅमिली असू दे, मित्रमैत्रिणी असू देत, त्या प्रेमातूनच तो राग येतो की आलो आहोत ना आपण आता इथे. म्हणजे बरेचदा असं झालं की मी, माझा नवरा आणि माझी मुलगी असे कुठेतरी जेवायला गेलो आणि मग अचानक मेसेज आला की जरा प्लीज हा सीन लिहून पाठवतेस का. बरं, सोहम प्रोडक्शनमध्ये सहसा असं होत नाही, पण परिस्थिती अशी असू शकते की एक्सटिरियर सीन होता आणि अचानक पाऊसच पडला डिसेंबरमध्ये, त्यामुळे आता ते सीन्स करता येत नाही, तर आतले 2 सीन्स जे नव्हते शेड्यूलमध्ये पण ते करावे लागतात, तर प्लीज लिहून द्याल का. तर हे मलाही कळतं की ही बेशिस्त नाही आहे प्रोडक्शन हाऊसची, हे कोणाच्या हातातच नाही आहे. मग त्यावेळेला मी जर फॅमिलीबरोबर जेवायला गेले असेल तर मी असं उत्तर देऊ शकत नाही का मला माहीत नाही, पण मी देणार नाही लेखक म्हणून. मग मी त्याला होच म्हणते की ओके मी पाठवते तुला 15 मिनिटात. मग हे सांगावं लागतं की 5 मिनिटं द्या मला, तुम्ही दोघं गप्पा मारा, मी पटकन मग तिथल्या तिथे बसून. मग ते सपोर्टही करतात, म्हणजे लिहू नकोस असंही कोणी म्हणत नाही, पण एक असं होतंच की हां हे तुझं नेहमीच असतं. किंवा आत्ता मी जसं म्हटलं तसं गणेश गुळ्याला मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर गेले होते. मेघा धाडे जी बिग बॉस 1ची विनर आहे, तिचा स्वतःचा तिथे अतिशय सुंदर होमस्टे आहे. तिथे आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप गेला होता. 3 दिवस आम्ही तिथे होतो. त्या 3 दिवसात असे सगळे गप्पा मारत बसलेले असताना मी एकीकडे अशी हे होतेच. म्हणजे 1-2दा तर आस्ताद काळे इथे बसला होता आणि मी इथे करत होते, आणि मी तसाच फोन खाली केल्यावर आस्ताद जे बोलला ते तिथे व्हॉइस टाईप झालं. मी त्याला दाखवलं ते. त्यामुळे असे प्रकार घडतच असतात. तर त्यांचं म्हणणं असतंच की तू असलीस तर पूर्ण आमच्यात असं म्हणणंही असतंच, पण त्याच वेळेला ते समजूनही घेतात. म्हणजे कोणी असं म्हणत नाही, आत्ताही परवा म्हणाला नाही की नाही नाही तो फोन बाजूला ठेव, तू आता लिहायचं नाही, असं कोणीच म्हणत नाही. कारण शेवटी सगळ्यांनाच माहीत असतं की काय प्रेशर्स असतात आणि तिथे काम चालू राहायला हवं हेही सगळ्यांना कळतं. पण हे ह्या टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं एवढं नक्की. ह्यांनाच तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्ही एका मुलाखतीमध्ये म्हटला होतात की शिल्पाशी समोरून ठरवून कोण मैत्री नाही करू शकत, तर तेवढं तुम्ही राखलंय किंवा येऊन पटकन कोण मला हक करेल. आपल्या इंडस्ट्रीमध्ये ना खूप लोक असे आहेत की तोंडावर फार गोड गोड आहे, कौतुक आहे, पण पाठी तसा ऑरा नसतो त्यांचा. तर तुम्ही हे कसं मेंटेन केलं आणि तुम्ही हे कुठून शिकलात हा मंत्र की माझ्याशी समोरून कोण सहज मैत्री नाही करू शकत?
मी शिकले असेल असं नाही वाटत मला, हे कुठेतरी स्वभावातच तुमच्या असावं लागतं. पण मला जेन्युइनली असं वाटतं की मला माझे मित्र सिलेक्ट करायला आवडतात. म्हणजे माझे सहकलाकार वेगळे असतात आणि माझे मित्र वेगळे असतात असं मला वाटतं. आणि मित्र हा शब्द खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा आहे. आपण तो खूप सहज वापरतो, तितक्या सहज मी तो वापरत नाही, एवढं मी म्हणेन. की हां, ती माझी मैत्रीण आहे असं मी सहज नाही म्हणणार. त्यासाठी मला ओळख होऊन तिच्याशी थोडं बॉन्डिंग होऊन, तिचे माझे विचार जुळून, आम्हाला एकमेकांचा सहवास आवडणं, आमच्यात काहीतरी एक नातं निर्माण होणं, जे नातं मैत्रीचं असतं, ही प्रोसेस माझ्यासाठी व्हावी लागते. तर मला नाही वाटत हे मुद्दाम ठरवून करता येतं. हां, मुद्दाम ठरवून मी हे नक्की करते की उगाचच मैत्री मी एनकरेज नाही करत. पण हेही मला वाटतं कुठेतरी एक तुमच्या पर्सनॅलिटीत असावं लागतं, जे मला समोरून नेहमीच म्हणतात की पहिल्या भेटीत तू खूप खडूस वाटतेस, म्हणजे तू बोलणारच नाही असं वाटतेस. तर ते एक कुठेतरी मी धरून ठेवते, एवढं नक्की. पटकन कोणाची इच्छाच नाही होणार की येऊन डायरेक्ट पाठीवर माझ्या थाप मारली आणि काय शिल्पा काय म्हणतेस असं कोणी करणारच नाही. हे कुठेतरी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये असणं हे मी डेफिनेटली नक्की करते. म्हणजे ते मी मुद्दाम डायल्यूट नाही करायला जात. मी एकीकडे कुठे मला वाटतं अमिताभ बच्चनचा इंटरव्ह्यू वाचला होता किंवा ऐकला होता, ज्यात ते म्हणाले होते की हेमा मालिनी आणि नाही सॉरी आता हे बच्चन नसतील, दुसरं असेल कोणीतरी, पण ते म्हणाले होते की हेमा मालिनी आणि रेखा ह्या दोघी माझ्या सेम मैत्रिणी आहेत. मी सेम नंबर ऑफ फिल्म्स केल्या त्यांच्याबरोबर. पण तुम्ही जेव्हा सेटवर जाता तेव्हा जर रेखा असेल तर तुम्ही फुल असं तिला मिठी मारून खांद्यावर हात टाकून क्या रे क्या टाइमपास चल रहा है अशा टाईपचं तुम्ही बोलू शकता. पण जेव्हा हेमाजी असता तेव्हा तुमची हिंमत नाही होत. मग तुम्ही त्यासुद्धा तुमच्याशी खूप छानच बोलतात, पण तुम्ही जाऊन तिथे कैसी है आप असंच हेच तुम्ही करू शकता. इंडस्ट्रीमध्ये कोणाची हिंमतच नाही की जाऊन हेमा मालिनीच्या पाठीवर थाप मारून क्या चल रहा है असं विचारावं. खूप छान वाटलं होतं. मला असं वाटलं की माझ्या पाठीवर हात टाकून, खांद्यावर हात टाकून बोलणारा जर मित्र असेल तर ती माझी मर्जी असली पाहिजे. मित्रच असं नाही, मैत्रीण जरी असेल तर ह्या टाईपचं जर बॉन्ड असेल तर तो माझा चॉईस असला पाहिजे. समोरच्यानी हे नाही ठरवायचं की आता मी शिल्पाच्या खांद्यावर हात टाकतो आणि मला जे वाटेल ते बोलतो. सो आय थिंक तो एक ऑरा जो तू म्हणतेस तो कुठेतरी स्वभावात आहे. हां, मी तो खोडून नाही काढला, मी तो इरेज नाही केला, मी तो तसाच राहू दिला, हे मी मुद्दाम केलं असेल. पण मला हे नक्कीच आवडतं की जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत एखादा माणूस माझ्याशी मैत्री करू नाही शकत. हे कौशल इनामदारनी खूप छान पद्धतीने मला अंडरलाईन करून सांगितलं होतं की तू तुझे मित्र सिलेक्ट करतेस, समोरचा माणूस बाय चॉईस तुझ्याशी मैत्री नाही करू शकत, तू सिलेक्ट करतेस. आणि माझं असं झालं होतं की हां, खरंच असं आहे. यालाच धरून ही स्नेहा आहे, ही आमचं सगळं म्हणजे सोशल मीडिया कलाकारांचे ही चेक करते आणि फॉलो करते. तर आता कळलं की शिल्पा नवलकर येणार आहे, तर हिने मला सकाळी सांगितलं की अंकिता त्यांचं सोशल मीडिया बघितलं का, तेच चेहरे दिसत आहेत, मित्र नाहीयेत वाटतं त्यांना इंडस्ट्रीमध्ये. मग हे कुठेतरी असं ना की मराठीत किंवा कोणत्याही इंडस्ट्री, म्हणजे आमच्याही इंडस्ट्री म्हणजे ऑफिसमध्ये असू दे किंवा कोणत्याही IT सेक्टरमध्ये असू दे, आपण फार गोड बोलतो किंवा मॅम 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 होतं, किंवा तुम्ही रायटर आहात तर मग एक आर्टिस्टचं थोडंसं एक असतं ना की हिच्याशी चांगलं ठेवूया. हे कळतं आता की हे सगळं फक्त एका गोष्टीसाठी सुरू आहे, हे लाईफ टाईम नाहीये. हो, पण मला असं वाटतं की शेवटी ही इन्सिक्युरिटी जी आहे ती आपल्याला समोरून काम येईल की नाही ह्यातून आलेली असते. ही इंडस्ट्री अशी आहे की जे बच्चननाही चुकलं नाही की एखादी अशी फेज येते तर एखाद्याला काम नसतं तर नसतंच, हे कोणालाच चुकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे तू म्हणतेस की ही जी वागण्याची पद्धत असते किंवा सगळ्यांशी चांगलं वागणं, सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहणं, हे उद्या जर काम नाही आलं तर त्यासाठीची सोय आपण आत्ता करून ठेवूया, हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असतं. आणि म्हणून हे ॲक्टर्सचं जास्त असतं, कारण ॲक्टर्सना हे चुकलं नाही आहे. ही फेज येऊच शकते कारण चेहरे असतात, त्यामुळे ते कदाचित परत परत बघायला आवडत नाहीत. एक वय असतं, एका वयानंतर त्या टाईपचे रोल्स मिळत नाहीत, हे सगळे फॅक्टर्स असतात. सो हे जे वागणं म्हणतेस तू, या पद्धतीचं PR हे ॲक्टर्स जास्त करतात. पण हा मला करावा लागत नाही, ह्याचं कारण जे मी म्हणाले तेच की उद्या काम येईल का ही इन्सिक्युरिटी नाही आहे. टेक्निशियन्स इतके कमी आहेत ना की तू समजा निर्माती आहेस पण मला तू आवडत नसशील अजिबातच, तर मी हे ठरवू शकते आज की मला तुझ्याकडे काम करायचंच नाही आहे, कारण उद्या मला ही सुद्धा काम देणारे, ही देणारे लेखक म्हणून.
कारण तुम्हाला भले मी आवडत नसेन पण तुमच्याकडे वेगळे लेखक नाही आहेत. सो आता ही एक सिक्युरिटी असते मागे की माझं काम बोलतं, त्यामुळे मला जर एखाद्या माणसाशी नाही फार संवाद साधावासा वाटत आहे तर मी नाही त्याच्याशी बोलायला जाणार, हे मी करू शकते. पण हे अनेक ॲक्टर्स ना, मी जर आज फक्त अभिनेत्री असते तर कदाचित मी हे केलं असतं की मला तू आवडत नाहीस पण पार्टीत दिसलीस ते येऊन कशी आहेस, काय छान दिसतेस ग, काय मस्त ड्रेस आहे तुझा, हे कदाचित केलंही असतं. यू नेव्हर नो. त्यामुळे मी कोणाला जज नाही करू शकणार. पण मी फक्त ॲक्टर नाही आहे, मी एक वेगळं प्रोफेशन माझं पॅरलली सुरू आहे, म्हणून कदाचित मला हे परवडत असेल असं करणं, की त्याच्या भिंती बांधून घेणं असतं किंवा उगाचच गोड न बोलणं असतं. हे मला अफोर्डेबल आहे कारण मी फक्त ॲक्ट्रेस नाही आहे. आय हॅव समथिंग टू फॉल बॅक ऑन. मॅम, माझा प्रश्न असा आहे की आत्ताच तुम्ही म्हणालात की माझं पॅरलली वेगळं क्षेत्र सुरू आहे, तर मला विचारायला आवडेल की तुम्ही काउन्सिलिंगसुद्धा करताय. आम्ही बऱ्याचदा मुलाखतींमधून किंवा ऐकलं आहे आम्ही, तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? हो, इमोशनल काउन्सिलिंग करते मी अनेक वर्ष, म्हणजे जवळजवळ 1995 पासून. आणि हे बेसिकली लिसनिंग असतं. म्हणजे मला सायकॉलॉजीची बॅकग्राऊंड नाही आहे, मी सायकॉलॉजी शिकले नाही आहे किंवा मी सायकॅट्रिस्ट किंवा अशी काहीही नाही आहे, ना डॉक्टर ना सायकॅट्रिस्ट. तर हा एक मोठा गैरसमज आहे. पण मी एका NGOसाठी लिसनर म्हणून बेसिकली काम करते. आमच्याकडे असे पेशंट्स येतात, बऱ्याचदा सायकॅट्रिस्टकडे पेशंट गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हिला झालं काहीच नाही आहे, मेंटल डिसऑर्डर किंवा ज्यावर ट्रीट करावं, ज्यावर मेडिकेशनची गरज आहे असं काहीच झालं नाही आहे. आपल्याकडे 99% लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना बोलण्यासाठी कोणी नसतं. जे आत साचून मनाचे प्रॉब्लेम्स होतात ते क्रिएट झालेले असतात. सो बऱ्याचदा अशा पेशंट्सना सायकॅट्रिस्ट आमच्याकडे पाठवतात. माझं काम हे असतं की त्यांचं ऐकून घ्यायचं, त्यांना जज न करता. माणसाच्या मनात आणि माणसाच्या आयुष्यात काय काय घडू शकतं हे आपण इमॅजिनसुद्धा नाही करू शकत. पण जे मी ऐकते ते माझ्यासाठी शिल्पा म्हणून समजा शॉकिंग असेल, तरीही ते जज न करता हे खरं घडलं आहे, हे हिच्या आयुष्यात घडलं आहे, हे एक्सेप्ट करून ते फक्त ऐकून घेणं, एवढंच माझं काम असतं. कारण त्या माणसाला त्या क्षणाला तेवढ्याचीच गरज असते. पण दुर्दैवाने आज आपल्यापैकी 95% लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती नसते की मनात काहीतरी खूप खळबळ जेव्हा माजलेली असते तेव्हा जाऊन आपण त्या व्यक्तीकडे ते बोलून टाकावं आणि त्या व्यक्तीने शांतपणे ते ऐकून घ्यावं, जज न करता. अशी व्यक्ती खूप जणांच्या आयुष्यात नसते. मित्रमैत्रिणी नक्कीच असतात. पण बऱ्याचदा होतं काय की समजा मला कसला तरी खूप त्रास होतोय आणि मी तुझ्याकडे ते सांगायला आले की अगं मला असं झालं आणि मला असं वाटलं आणि तसं वाटलं आणि मी घळाघळा रडायला लागले, तर तुझी प्रेमापोटीच पण पहिली रिॲक्शन काय असते? अगं रडू नको शिल्पा, रडू नकोस, तू आधी रडायची थांब बघू, तू रडू नकोस, तू असा त्रास करून घेऊ नकोस, काय ते मला सांग नंतर, पण रडू नकोस. का रडू नकोस? इतकी नॅचरल गोष्ट आहे ती. पण आपल्याला असं वाटतं की नाही ती रडते ना तर हे चुकीचं आहे, तिला त्रास होतोय तर तू रडायची थांब. इथूनच प्रॉब्लेम्सना सुरुवात होते की भले मग मी तिला सगळं सांगेन पण मला तो मोकळेपणा नाही मिळत, कारण तिने मला पहिल्याच वाक्याला दाबून ठेवलेलं असतं. मग मी कुठेतरी माझं रडणं दाबण्याचा प्रयत्न करते. तर आज माझ्या त्या अनुभवाने मला हेही कळतं की जेव्हा माझे मित्रमैत्रिणी येऊन काहीतरी सांगायला लागतात तेव्हा त्यांना थांबवायचं नाही, रडायची थांब, हे करू नकोस असं बोलायचं नाही. मी तर फ्युनरल्सना लोकांना हे करताना बघितले की कोणाचे तरी वडील गेले आहेत, कोणाची तरी आई गेली आहे आणि मावशी येऊन म्हणते नाही ग रडू नकोस, नाही ग रडू नकोस. असं कसं? असं नाही ना. आपण आपल्याकडे समहाव त्या भावना दाबून ठेवण्याला आपल्याकडे जास्त काय म्हणायचं आपलं कंडिशनिंग असेल तसं. फॉरेन कंट्रीजमध्ये खूप पटकन काउन्सिलिंगला जातात. त्यांना हा कॉन्सेप्ट त्यांनी एक्सेप्ट केला आहे की आपल्याला बोलायची गरज असेल तर आपण प्रोफेशनल माणसाकडे जायचं आणि बोलून टाकायचं. आपल्याकडे त्या भावना सगळ्यात दाबून ठेवण्यावर कडे कल असतो. त्यामुळे मला ह्याने खूप फरक पडला आणि मला असं वाटतं प्रत्येकाने निदान जर आपल्यापैकी सगळ्यांनी एक गोष्ट केली जी तुमचा तुम्हीच विचार करा, परत 99% लोक आपण करत नाही, समोरच्याचं वाक्य तोडून बोलायला लागायचं नाही. आपल्याला सगळ्यांना ही आपसूक सवय असते की तू बोलायला लागल्यानंतर जर 8 शब्दांचं वाक्य असेल तरी तिसऱ्या शब्दाला मला कळतं की तुला काय म्हणायचं आहे, की तिथल्या तिथे तोडून आपण ते पिकअप करतो. विषय तोच असतो पण आपण ते पिकअप करून वेगळं काहीतरी बोलायला लागतो आणि तुझे पुढचे 5 शब्द तसेच राहतात, ते कधी उच्चारलेच जात नाहीत. प्रत्येक वाक्याचे 5-5 शब्द प्रत्येकाचे जर राहून गेले तर इथे केवढा केओस होईल त्याचा, जो आपला प्रत्येकाचा होतो.
सो प्रत्येकाने काउन्सिलिंग करण्याचं किंवा काउन्सिलिंगचं ट्रेनिंग घेण्याची गरज नाही आहे. एवढंच जरी आपण केलं की तुझं वाक्य पूर्ण होईपर्यंत मी माझं वाक्य सुरू करणार नाही, तरी खूप फरक पडतो. पण असं होतंच की 7-8 जण जर बसलो असू आणि मला एकटीलाच ही सवय आहे की वाक्य संपेपर्यंत बोलायचं नाही, तर मग मी बोलतच नाही. कारण तुझं संपायच्यात तुझं सुरू झालेलं असतं, तुझं संपायच्यात तुझं सुरू झालेलं असतं, त्याच वेळेला तुम्ही दोघं बोलत असता आणि मी फक्त वाट बघत राहते. हा एक तोटा आहेच. पण जेव्हा 1 to 1 आपण बोलत असतो तेव्हा यांनी खूप फरक पडतो. किंवा जज न करणं की अगं असं कसं तू केलंस, असं कसं तुला वाटू शकते, तुझ्या नवऱ्याबद्दल असं कसं म्हणू शकतेस तू, तुझ्या मुलाबद्दल असं कसं वाटू शकतं, असे जर प्रश्न पडायला लागले आणि मी जर तुला असं म्हटलं, तू काहीतरी येऊन मला तुझ्या मुलाची तक्रार सांगत असशील आणि मी जर म्हटलं की नाही तू असं ग लहान मुलगा आहे तो असं करणारच, तू आपोआप बंद पडतेस तिथेच. मग तुला जे पुढचं बोलायचं असतं ते बोलणं नाही जात. भले तू 4 वाक्य बोलशील नंतर, पण ती खरं तर 40 होती जी ते रिॲक्शननी पटकन कुठेतरी सबकॉन्शियसली आपण थांबतो. तर मला असं वाटतं की लिसनिंग हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. मराठीमध्ये आपण सगळ्याला ऐकणं असा एक शब्द आहे, इंग्लिशमध्ये हिअरिंग आणि लिसनिंग अशा 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्या 2मधला फरक आपण लक्षात घ्यायला हवा. ज्या दिवशी आपण लिसनिंग करायला लागू त्या दिवशी एकूणच जगातले खूप प्रॉब्लेम्स कमी होतील. कारण ते प्रॉब्लेम्स आलेच ह्यातून आहेत की प्रत्येकाला तो आउटलेट मिळत नाही, ते बोललं जात नाही. आणि जेव्हा मनात गोष्टी राहतात तेव्हा इथे त्यांचा गुंता होतो. तो गुंता जर सुटायला लागला तर खूप गोष्टी सुटतील आणि खूप गोष्टी सोप्या होतील. त्यामुळे ह्याला सायकोलॉजीची काही बॅकग्राऊंड नाही, पण मला जेन्युइनली असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं काम आहे. कारण जेव्हा समोरचा माणूस खूप बोलतो आणि त्यानंतर म्हणतो की हा मला खरंच खूप हलकं वाटलं, मी त्याला सोल्युशन दिलेलं नसतं, ते माझं काम नाही आहे. आणि काम नाही आहे पेक्षा त्या माणसाला त्या क्षणाला सोल्युशन नकोच असतं. त्याला फक्त बोलून मोकळं व्हायचं असतं. कोणी मला अडवू नका, कोणी मला थांबवू नका, कोणी मला जज करू नका, मला फक्त बोलू द्या. हे त्याचं करून झाल्यानंतर जेव्हा तो म्हणतो की मला खरंच खूप बरं वाटलं आत्ता आणि आता ना जरा मला नीट विचार करता येईल क्लॅरिटीनी, आणि त्या क्लॅरिटीमधून त्यालाच कळणार असतं की त्यांनी काय करायचं असतं. तर त्या पॉईंटला जेव्हा तो येतो ना, तेव्हा ते जे समाधान असतं त्याचं मी वर्णनच नाही करू शकणार. जेव्हा तो माणूस म्हणतो की मला बोलून खरंच खूप बरं वाटलं, खूप हलकं वाटतंय आणि आता मी ह्या सगळ्या प्रॉब्लेमचा नव्याने विचार करेन, त्यावेळेला ते जे सॅटिस्फॅक्शन असतं ते कमाल असतं. किंवा माझ्या अनेक मित्रमैत्रिणींच्या बाबतीतही होतं की त्यांना आता हे माहिती आहे की जर काही बोलायचं असेल आणि विदाऊट एनी जजिंग बोलायचं असेल तर शिल्पाकडे आपण जायचं, हे त्यांना माहीत असतं. दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांना माहीत असते की भले आपण तिघी मैत्रिणी असू, तू मला येऊन काहीतरी सांगितलंस खूप तुझ्या मनातलं, तर ते मी होऊन हिला सांगणार नाही आहे, हा कॉन्फिडन्स असतो. की भले आपण तिघी असू, जोपर्यंत तू मला सांगत नाहीस की हां स्नेहाला कळलं तर चालेल हां, तोपर्यंत मी स्नेहाशी बोलणार नाही, हा कॉन्फिडन्स तुला असायला हवा. तर तो असण्यातून सुद्धा खूप गोष्टी होतात ज्या मग लिसनिंगमुळे ज्याची मदत होते. तर मला असं वाटतं की माझं हे खूप महत्त्वाचं काम आहे. हे माझं प्रोफेशन नाही आहे, व्यवसाय नाही आहे, पण हे मी काउन्सिलिंग म्हणून करत असेन किंवा लिसनिंग म्हणून करत असेन, पण आपल्यापैकी प्रत्येकाला हे सहज शक्य आहे. एवढी एक छोटी गोष्ट, समोरच्याचं वाक्य संपेपर्यंत तुमचं सुरू करू नका, पूर्ण ऐकून मगच त्यावर आपलं जे काही आहे ते प्रयत्न तरी करायचा निदान बोलण्याचा. खूप छान. पण सगळी मनं इथे येऊन शांत होतात, हे मन कुठे जाऊन शांत होतं? माझ्या मुलीकडे असं मी म्हणेन, कारण ती आता मोठी आहे, ती 24 वर्षाची होईल आता एप्रिलमध्ये. आणि मला असं वाटतं की शेवटी मुलगी तुमची जशी मैत्रीण असू शकते तसं दुसरं कोणीच नाही असू शकत. मित्रमैत्रिणी अनेक आहेतच, पण हां माझा स्वभाव असा बोलका नाही आहे की मी सतत असं काहीतरी स्वतःबद्दल बोलेन किंवा तासभर बोलेन जर मला वाटत असेल. पण हा जो गिव्ह अँड टेक आहे तो माझ्या मुलीबरोबर सगळ्यात जास्त होतो. कारण ती अगदी 14-15 वर्षाची असल्यापासून खूप मॅच्युरिटीनी, खूप क्लॅरिटीनी तिचे विचार मांडता येतात. त्यामुळे तिचे विचार थोडे घेत, माझे मांडत, असं करून माझं मन तिच्याकडे मोकळं करायला मला खूप आवडतं. शिल्पा नवलकर हे नाव प्रमोद नवलकर किंवा वंदना नवलकर ह्यांची मुलगी म्हणून ओळखलं जायचं आधी. तर तुमची ओळख म्हणजे ॲज अ अभिनेत्री शिल्पा नवलकर किंवा लेखिका शिल्पा नवलकर, हे कधीपासून म्हणजे ओळख निर्माण झाली? मला नाही माहीत कधीपासून. मुळात मला हे माहीत नाही की शिल्पा नवलकर ही ओळख शिल्पा प्रमोद नवलकर किंवा शिल्पा वंदना नवलकरपासून वेगळी काढता येईल का. मला आता नावाला ओळख कधी मिळाली हे कसं ठरवायचं, म्हणजे मिळाली असेल तर आवडेल मला,
पण मला असं वाटतं की त्यांची ओळख सतत आहेच. म्हणजे आजही मला जेव्हा नवीन लोक भेटतात तेव्हा कुठेतरी बाबांचं नाव निघतंच, कुठेतरी आईचं नाव निघतंच. मला पर्सनली असं वाटतं की माझ्या बाबांचं काम, प्रमोद नवलकरांचं काम राजकारणी म्हणून, मंत्री म्हणून, लेखक म्हणून, समाजसेवक म्हणून खूप जणांना माहिती आहे, पण त्यांच्यापेक्षा माझ्या आईचं काम खूप मोठं आहे. तर मला नाही वाटत माझी ओळख ह्यांच्यापासून वेगळी आजही आहे. जरी शिल्पा नवलकर असं नाव तुम्हाला माहीत असेल तरी ना अगदी तुमच्या जनरेशनच्या, तुमच्या वयाच्या मुलांच्या बॅक ऑफ द माइंड सुद्धा हे असतं की ही प्रमोद नवलकरांची मुलगी आहे. अजूनही माझी ती ओळख आहे आणि मला ते आवडतं. माझ्या बाबांना जाऊन 17 वर्ष वगैरे झाली असतील, तर तरीसुद्धा इतक्या वर्षांनी आज माझी तीच ओळख आहे. शिल्पा नवलकर ही ओळख वेगळी नाही काढता येणार. आणि माझ्या आईचं काम खूप जास्त अशासाठी मी म्हणेन की तिने कुटुंब सखी नावाची एक संस्था खूप मोठी केली, ज्यात अनेक गरजू महिलांना काम तिने दिलं. माझी आई जेव्हा गेली तेव्हा 80+ होती ती. तर तेव्हा मी आणि माझी बहीण, आमचं तर नुकसान झालंच आई गेल्यामुळे, पण तुम्हाला इमॅजिन नाही करता येणार अशा अनेक बायका होत्या तिच्या फ्युनरलला ज्या ढसढसा रडत होत्या. तर मला असं वाटतं बऱ्याचदा माणसाची युटिलिटी किंवा समाजाला, तुमच्या कुटुंबाला सुद्धा असलेला उपयोग 70-75ला संपून जातो खरं तर उपयोग, की त्यानंतर तुम्ही सल्ले जरूर देऊ शकाल पण ॲक्च्युली काही कॉन्ट्रीब्यूट नाही करत. माझी आई 80+ नंतर जेव्हा जाते तेव्हा 50-100 घरांना हा प्रश्न पडतो की उद्या काय, उद्या माझं काम असेल की नाही, की वंदनाताई जर गेल्या, नवलकरबाई गेल्या तर कुटुंबसखीचं काय होणार, कुटुंबसखी नसेल तर माझ्या कामाचं काय होणार आणि माझं घर कसं चालणार. तर जेव्हा 80-82-83व्या वर्षी माणूस गेल्यानंतर 100 घरांना हा प्रश्न पडतो, जास्तच 100 आम्ही रँडम आकडा, खूप बायका वेगवेगळ्या सेंटर्समध्ये कामाला आहेत, त्यांना जेव्हा हा प्रश्न पडतो की मी खाऊ काय उद्यापासून, तर मला असं वाटतं की मग त्या माणसाचं काम प्रचंड मोठं असतं, जे माझ्या आईने केलं. मग नंतर ऑफकोर्स ती संस्था थोड्याफार प्रमाणात चालू राहिलीच. माझ्या बहिणीने ती जॉईन केली, तिने सुद्धा बऱ्यापैकी आईचा वसा पुढे चालवला. पण मला असं वाटतं की हे काम खूप मोठं आहे की माझ्या आईने ॲक्च्युली इतक्या वयापर्यंत अनेक लोकांची घरं चालतील अशी संस्था एक नावारूपाला आणली. मॅम, माझा तुम्हाला एक क्वेश्चन आहे. जसं तुम्ही आतापर्यंत अभिनेत्री, लेखक, ऐकलंयस माझं म्हणणं याच्या आधी, म्हणजे अभिनेत्री, लेखक किंवा काउन्सिलिंग, सो तुमचा जसा फॅमिली बॅकग्राऊंड बघता तो राजकारणातलाही आहे. सो शिल्पा नवलकर आम्हाला राजकारण क्षेत्रात बघायला भेटतील का कधी? अजिबात नाही. 5000% नाही. मुळात मी राजकारणी बॅकग्राऊंडमधून येते हे विधान कितपत खरं आहे मला माहीत नाही. हो, माझे बाबा राजकारणी होते, माझे बाबा मंत्री होते, म्हणजे ॲक्टिव्ह राजकारण झालं हे. पण यावर विश्वास ठेवता येईल की नाही मला माहीत नाही, पण आमच्या घरात शून्य राजकारण होतं. आमच्या घरी जेव्हा बाबा जेव्हा घरी असायचे, जे खूप असायचे, ह्याच्यावरही विश्वास ठेवणं कठीण आहे, पण त्यांनी फॅमिलीला खूप वेळ दिला. आम्हाला लहान असताना कधीच असं नाही वाटलं की बाबा खूप बिझी असतात किंवा नसतातच वगैरे, असं काहीच नव्हतं. तर आमच्या घरात जेवता जेवता बोलणं कशावर व्हायचं, फिल्म्स, पुस्तकं आणि नाटक, ह्या गोष्टीच आमच्याकडे डिस्कस केल्या जायच्या. आमच्याकडे कधीच राजकारण नाही आलं. म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे माझ्यासाठी, मी बऱ्यापैकी 10-12 वर्षाची होईपर्यंत आजोबाच होते. त्यानंतर मला कुठेतरी त्यांचं राजकारण किंवा राजकारणात, महाराष्ट्राच्या समाजकारणात त्यांचं काय स्थान आहे हे मला नंतर कळलं. किंवा राज ठाकरे वगैरे, आम्ही असे बऱ्यापैकी एका वयाचे होतो. मनोहर जोशींच्या मुली अस्मिता, नम्रता, जिची मुलगी आज शर्वरी वाघ, म्हणजे ती पुढची जनरेशन आहे. पण आम्ही सगळे समवयस्क, आम्ही मित्रमैत्रिणी होतो, आम्ही एकमेकांशी खेळायचो, हेच माहीत होतं. त्यामागचं राजकारण घरात कधीच नाही आलं. म्हणजे मनोहर जोशी म्हणायचं सुद्धा बाबांना की तुम्ही फॅमिली मॅनच आहात, तुम्ही राजकारणी नाहीच आहात, तुम्ही फॅमिली मॅन आहात, जे खरं होतं. त्यामुळे मुळात मी राजकारणाच्या बॅकग्राऊंडमधून आले असं झालंच नाही आहे. माझ्या घरात राजकारण नव्हतं आणि त्यानंतरही मला स्वतःला असं वाटलं नाही की राजकारणातलं काही घ्यावं किंवा ॲक्टिव्हली राजकारणात यावं, असं मला कधीच वाटलं नाही. जर मी बाबांकडून काही घेतलं असेल तर लिखाण नक्कीच घेतलं आहे, की लिखाणाची आवड किंवा लिखाण सतत सुरू ठेवणं हे मी त्यांच्याकडून नक्कीच घेतलं असेल. त्यांचं राजकारण मला कधी दिसलंच नाही, माझ्यापर्यंत कधी पोहोचलंच नाही, त्यामुळे तो वसा मी पुढे नेण्याचं काही कारणच नाही आहे.
मॅम, तुम्ही आत्ता म्हणालात की तुमच्या घरात राजकारणाचा वारसा नसला किंवा तुम्ही पुढे राजकारणात येणार नसला, पण एक नागरिक म्हणून तेव्हा तुम्ही पाहिलेलं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यात काय फरक वाटतो तुम्हाला? जसं मी म्हटलं तसं तेव्हा मी ह्या बाजूनी राजकारण बघितलंच नाही. आत्ता मी जसं आपण सगळेच जसं राजकारण बघतो, आपण एक बाहेरून बघतो, तसंच मी तेव्हाही बघितलंय. पण हो, फरक नक्कीच जाणवतो. पण मला असं वाटतं की समाजच इतका बदलला आहे, मी लहान असताना आणि आताचा. मुळात एक्सपोजर एवढं आहे. तेव्हा आपलं जग छोटं होतं, त्यामुळे जे काही आपल्या आजूबाजूला घडत होतं फार छोट्या प्रमाणात घडत होतं. पण आता जग इतकं विस्तारलं आहे आणि त्यामुळे एक्सपोजर तर खूप मिळालं आहे, पण दुर्दैवाने त्याचा काहीतरी उलट परिणाम दिसायला लागला आहे. म्हणजे आपण आपल्या कक्षा रुंदावायच्या, आपली होरायझन्स आपण मोठी करायची आणि सगळं जग हे एकत्र कसं येईल हे बघावं, याऐवजी आपण आता कुठेतरी डबकी निर्माण करायला लागलो आहोत. अख्खं जग माझं असेल याऐवजी माझी माणसं, माझा धर्म, माझी जात, मग त्या जातीतून मग माझी पोटजात. म्हणजे तू जर वेगळ्या धर्माची असशील तर मी माझ्या जातीसाठी भांडेन, पण मग तू जर मराठीच मुलगी असशील तर मी माझी पोटजात आणि तुझी पोटजात करत भांडेन. मग त्यातही परत त्या पोटजातीतून अजून काहीतरी असतील, मग वेगवेगळे गावं असतील, त्यातले तालुके असतील, मग 2 शहरांची भांडणं असतात की तू कसा कोल्हापूरचा आणि मी कशी मुंबईची, किंवा तू कसा पुण्याचा, मग त्यात मुंबई असल्यानंतर तू कसं टाऊनचा आणि मी कशी सबर्ब्सची. म्हणजे आपण डबकी 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 करतोय. म्हणजे आता मी कशी विलेपार्ले ईस्टची आणि तुम्ही कसे विलेपार्ले वेस्टचे, किंवा मी कशी ह्या बिल्डिंगची आणि तू कशी समोरच्या बिल्डिंगची, अशी आपण किती डबकी बांधणार आहोत आज. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणात सुद्धा हेच झालंय की आपण आपल्या कक्षा रुंदावत नाही आहोत, आपण आपलं जग मोठं करत नाही आहोत. उलट आपल्याला एवढं सगळं एक्सपोजर मिळाल्यामुळे आपण छोटे 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 होत चाललो आहोत. आपण आपल्यासाठी खूप छोटी छोटी डबकी निर्माण करतोय. मग माझं हे, ती कट्टरता येते की मला माझं हे सांभाळूनच ठेवायचं आहे. आपण म्हणतो आपले संस्कार, आपली परंपरा, तर त्या परंपरेसाठी मी अदरवाईज काय केलं आहे? आज मी तुझं रक्त काढावं असं त्या परंपरेसाठी मी काय केलं आहे? मग मी तो जहालपणा का दाखवते? जे आहे ते जपायला हवंच, त्याबद्दल शंकाच नाही आहे. पण ते जपून तेच त्याची मूठ बांधून एका कोपऱ्यात बांधून ठेवायची, असं करण्यात मला काही अर्थ दिसत नाही. माझी संस्कृती, माझी परंपरा महत्त्वाची आहेच आहे, पण मी का नाही तुझीसुद्धा त्याबरोबर प्रेमाने स्वीकारायची? जर मी तुझी भाषा, तुझ्या धर्माला मी आदर दिला, तुझ्या भाषेला आदर दिला, तर त्याने माझ्या धर्माचा, माझ्या जातीचा, माझ्या भाषेचा आदर, मान आपोआप कमी होत नाही. तो आहे तिथेच आहे. काय मराठी रसातळाला जाईल, माझ्या ह्याचा अपमान झाला, माझ्या भावना दुखावला. का दुखावल्या? मुळात माझ्या भावना इतक्या कमकुवत का आहेत? माझा धर्म इतका कमकुवत नाहीच आहे की कोणीतरी बाहेर येऊन त्याच्यावर वार करेल. माझी जात, माझी पोटजात, माझी भाषा, माझी मराठी भाषा इतकी कमकुवत नाहीच आहे की इंग्रजीचे शब्द तिच्यात आल्यामुळे ती लयाला जाईल. असं होणारच नाही आहे. मग मला एखाद्या वेगळ्या भाषेतला इंटरेस्टिंग शब्द जर आवडत असेल तर मी तो का वापरू नये? मला जर मराठीबरोबरच इंग्रजी आणि हिंदी भाषा येत असेल तर मी का वापरू नये? मला जर उर्दूतले 4 शब्द कानाला गोड लागत असतील तर मी ते का वापरू नये? तर पण आपल्याकडे आता हे चालत नाही. आपल्याकडे असं वाटतं की नाही नाही, माझी भाषा ना, मग ती कट्टरपणे माझी भाषा, जे माझं आहे ते कट्टरपणे माझं धरून ठेवण्याकडे आज जास्त कल आहे. माझं छानच आहे पण इतरांचंही छान आहे. ते असं सर्वसमावेशक वातावरण आज उरलं नाही आहे, ह्याचं मला नक्कीच खूप वाईट वाटतं. तर राजकारणातला, समाजकारणातला हा फरक मला आता नक्कीच जाणवतोय. अगदीच. आणि हा अड्डा खरंच फार सुंदर झाला. म्हणजे आम्ही मालिका बघतो, रिपोर्टर्स जाऊन इंटरव्ह्यू करतात, ते सगळं की आज 5 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला, 3 मिनिटाचा झाला, 9 मिनिटाचा, आर्टिस्ट खुश असेल तर 15-15 मिनिटाचे इंटरव्ह्यू होतात. पण त्याच्या मागे पण आम्ही खूप कंप्लेंट करत असतो की हे येतात की मॅम जास्त वेळ नाही दिला, आज EP ओरडला, आज वेळच नाही, आर्टिस्ट खूप बिझी आहेत. आम्ही खूप चिडतो की मग कशाला बोलवतात इंटरव्ह्यूसाठी. पण त्याच्या पलीकडे जाऊन किती काम असतं आणि आर्टिस्ट किती काम करतात आणि त्याच्यातून वेळ काढून मीडियासाठी किती वेळ देतात हे आज कळलं आणि आज जास्त प्रखरतेने अनुभवता आलं. हे सगळं एका बाजूला, आणि बाई पण भारी देवा पुन्हा रिलीज होतोय हे एका बाजूला. अड्ड्याचा शेवट आपण याच गोष्टीवरून करूया की किती भारी फिलिंग आहे एखादा मराठी चित्रपट पुन्हा रिलीज होतोय आणि तितक्याच ताकदीने आज प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येतो.
ही रिलीज होणारी पहिली मराठी फिल्म आहे. गेले काही महिने आपण हिंदी अनेक परत रिलीज झालेल्या बघितल्या आणि त्या छान चालल्या सुद्धा, कारण मला असं वाटतं सगळ्यांनाच आपल्याला आवडतं परत जाणं. आणि जेव्हा आम्हाला कळलं की जिओ परत रिलीज करते तेव्हा खरंच खूप छान वाटलं, कारण तो एक अतिशय आनंददायी काळ आहे आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातला. माझ्या तर नक्कीच, पण 5ही जणींच्या, इतर 5 जणींच्या, ज्यातल्या सुचित्रा, सुकन्या या माझ्या खूप जुन्या मैत्रिणी आहेत. मला वाटतं हे तर आता तुमच्या नाकातोंडातून बाहेर येत असेल की सुकन्या आणि मी शाळेत असताना भेटलो होतो. त्यामुळे खूप वर्षाची ती मैत्री आहे आणि ही मी मैत्री म्हणेन. जेव्हा मी म्हणते ना की सहज कोणी मित्र होत नाही, तर ही मैत्री असते जी टिकते, जी वाढते आणि जी मुळात राहते. आता सुकन्या आणि मी शेवटचे एकमेकांशी कधी बोललो असं मला माहीतही नाही, पण तो बॉन्ड कधीच कुठे जाणार नाही. तर अशा टाईपचं हे सुचित्रा आणि सुकन्याशी तर होतंच. वंदुताई, दीपा यांच्याशी माझी ओळख होती. रोहिणी मावशी सुद्धा मी जेव्हा मी आणि सुकन्यास दुर्गा झाली गौरी करत होतो तेव्हा ती आविष्कारचा भाग होती. त्यामुळे आमची ओळख सगळ्यांची होती. पण तो जो एक एकत्र काळ होता आमचा बाईपणच्या शूटमध्ये, जेव्हा आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं की आम्ही काय क्रिएट करतोय, म्हणजे नंतर जो काही युफोरिया झाला आणि जे तुडुंब प्रेम मिळालं आम्हाला, त्याची आम्हाला कल्पना नव्हती. पण जे मी मगाशी म्हटलं तेच, की कुठेतरी आपण आपलं काम एन्जॉय केलं की ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे आम्ही हा कसलाच विचार न करता आम्ही आमचा टाईमपास केला आणि तो न बहुतेक आम्ही टाईमपास करताना आम्ही बहिणी म्हणून टाईमपास केला. तितक्या जवळ आलेल्या 6 बायका म्हणून आम्ही तो टाईमपास केला, ज्यांच्यामध्ये ते जे बहिणींमध्ये जे नातं असतं ते कुठेतरी क्रिएट झालं. आम्हाला ते तेव्हा कळलं नाही, पण नंतर बघताना, नंतर प्रेक्षकांचे रिॲक्शन्स बघताना हे खूप जाणवलं आम्हाला. आणि तोपर्यंतही आमच्यातलं नातं असं झालं होतं की आम्हाला कळलं की अच्छा हे वर्क झालं. म्हणजे आज आम्ही, म्हणजे रोहिणी मावशीच्या मांडीवर जाऊन मी बसू शकते किंवा ती इतकी ग्रेट आहे, पण मला असं वाटतं ना ती माझीच वाटते. तर हा जो बॉन्ड असतो तो मला वाटतं कुठेतरी वर्क झाला त्या फिल्मसाठी. अर्थात केदारचं काम आहेच, कथा, पटकथा, बाकी सगळं हे असतंच. पण मला असं खूप वाटतं की जितक्या प्रेमाने, जितक्या काय म्हणायचं, इंटेन्सली असं प्रेमाने भिजून आम्ही शूट केलं ना, फिल्म केली ना, ते कुठेतरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. आणि ते तर आहेच, ते लाईफ टाईम राहणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा रिलीज म्हटल्यानंतर आमचा पहिला थॉट होता की येस, म्हणजे परत प्रमोशन. मला वाटतं आपणही परत भेटू. त्यामुळे ओके, मग लगेच ओके, ही तारीख ती तारीख. नॉर्मली असं होतं की अशा वेळेला वेळ नाही काढला जात, जसं तू म्हणतेस तसं, कारण त्या दिवशी आमचं शूट असणार आहे सगळ्यांचं. आता जी मीडिया इंटरॅक्शनची डेट ठरली आहे त्या दिवशी माझं शूट असणारच आहे, पण केवळ ते बाईपणसाठी आहे. म्हणून मग मी शूट ॲडजस्ट करून मग मी ती तारीख ॲडजस्ट करीन. तसंच बाकीच्या बायकाही करतील, ते केलं जाईल मोरलेस, थोडा तरी वेळ काढला जाईल. तर हे सगळं खूप छान असणार आहे. आम्ही तर ॲक्च्युली शूटपेक्षा प्रमोशन त्यावेळेला बाईपणचं खूप एन्जॉय केलं, कारण आम्ही सगळीकडे फिरलो, थिएटर व्हिजिट्स केल्या, नाचलो, गायलो आणि खूप 1-to-1 इंटरॅक्शन झाली प्रेक्षकांशी. त्यामुळे ते अफाट होतं सगळं, ते कधीतरीच घडू शकतं. मी ही जाणीव ठेवली होती की शिल्पा फक्त तुझ्याच नाही, हे कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात एकदा दोनदा चल डोक्यावरून पाणी 3दा घडू शकेल अशी ही गोष्ट आहे. खरं तर एकदाच. अनेक कलाकारांच्या बाबतीत असं प्रोजेक्ट त्यांच्या अख्ख्या करिअरमध्ये घडत नाही. जे आम्हाला बघायला मिळालं, म्हणजे मी बॉक्स ऑफिस कलेक्शन नाही म्हणते आहे, मी तुडुंब प्रेम म्हणते, की ज्या पद्धतीने आमचा ऑडियन्स आमच्याशी येऊन बोलायचा किंवा अजूनही बाईपणबद्दल बोलतो, किंवा जसं मी म्हटलं की ठरलं तर मगचंही मी नाव घेईन ह्याच्यामध्ये, की एखादंच असं प्रोजेक्ट घडू शकतं की तुम्हाला तुफान प्रेम मिळतं. हे एकदाच घडू शकतं. मी खूप सिरियल्स केलेत, पण जे ठरलं तर मगला मिळालं ते बाकी सिरियल्सला मिळालं नाही, भले 1000 एपिसोड झाले असतील त्या मालिकेचे. त्यामुळे बाईपणसुद्धा एकदाच घडलेली गोष्ट आहे. मी तेव्हाही ती ट्रिमेंडसली एन्जॉय केली होती. आता त्याचं एक रीरन असणार आहे, सो आम्हीसुद्धा आमचे अनुभव आता रेप्लिकेट करणार आहोत. परत ती फिल्म बघायला मिळेलच, पण बाईपण भारी देवा हे एकच असू शकतं. त्यानंतर जर सिक्वेल असेल तर ती एक स्वतंत्र फिल्म असेल, पण हे जे घडलं ते एकदाच घडलं. नाही, पण हे काय म्हणतात, तेव्हा आम्ही खूप ऐकलेलं की आमचा ग्रुप आहे, व्हॉट्सॲप ग्रुप, आणि ज्याच्यावर आम्ही रोज ठरवतो की आज प्रमोशनला कोणत्या पद्धतीच्या साड्या नेसायच्या, कोणतं कलर कॉम्बिनेशन करायचं. ह्या वेळेस काही ठरलंय का, किंवा तो ग्रुप ऍक्टिव्ह आहे का? ग्रुप आमचे 3-4 ग्रुप्स आहेत बाईपणचे. म्हणजे आम्हाला काही टाकायचं झालं तर प्रॉब्लेम होतो की आता हे कुठल्या ग्रुपवर टाकू मी बाईपणच्या. कारण जसं की आमची वंदुताईच्या घरी अलिबागला एक ट्रिप झाली तिच्या बंगल्यावर, तेव्हा एक जी लोक आली होती ट्रिपला त्यांचा आपला एक वेगळा
ग्रुप होतो. नॉर्मली अशा वेळेला मुंबईत परत आलो की तो आपण सोडतो ना आणि तो बंद होतो ग्रुप. तर असे ग्रुप्स आमचे बंदच नाही झाले. असे आमचे 4-5 ग्रुप्स आहेत आता. त्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यावर हे डिस्कशन सुरू असतं. आणि साड्या आम्ही सगळ्यांच्या डिस्कस नाही करत, आम्ही वंदुताईच्या साड्या डिस्कस करतो. कारण तिच्याकडे म्हणजे तिला असं होतं की हे तू नेस ना, तू पण नेस ना, हे घाल ना, तू घाल ना हे गळ्यातलं, असं तिचं असतं. एकदा तर ॲक्च्युली मी सांगते, डोंबिवलीला मी चाललो होतो चतुरंगच्या इव्हेंटला आणि मी माझी पर्सनल साडीच नेसली होती आणि मी गाडीत बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती इथे थोडीशी चिरली आहे साडी, ज्या आपल्या घडीवर ठेवून ठेवून चिरतात. कोरी साडी होती पण जुनी होती, म्हणजे काही वर्षापूर्वी मला कोणीतरी दिलेली आणि इथे अशी ती चिरली. आणि मला असं वाटलं मी पार्लेहून निघाले, डोंबिवलीपर्यंत प्रवास आहे आणि मग इव्हेंट आहे, म्हणजे ती अख्खी हळूहळू चिरू शकते. आणि मला असं टेन्शन आलं की आता मी काय करू, इव्हेंटला चालली आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं वंदुताईला पिकअप करायचं होतं वाटेत, आम्ही तिच्याकडे दादरला जाणार होतो. सो मी वंदुताईला कॉल केला की म्हटलं वंदुताई असं असं झालं आणि मला टेन्शन येते त्या साडीचं, ये का तू, ब्लाऊज कुठल्या रंगाचा आहे, हा ये. असं करून मी तिच्याकडे जाईपर्यंत तिने असं एक देयर वॉज अन अरे ऑफ साडीज माझ्या ब्लाऊजच्या रंगावर की हां कुठली साडी तुला नेसायची आहे असं म्हणून त्या साड्या तिने समोर ठेवल्या होत्या. मी एक साडी सिलेक्ट केली त्यातली माझ्या ब्लाऊजवरची, ती मी नेसले आणि डोंबिवलीच्या इव्हेंटला, डोंबिवलीच्या चतुरंगाचा इव्हेंट आहे, माझ्या इन्स्टावर असतील फोटो त्याचे बहुतेक. असं तिच्याकडे एवढं असतं आणि तिला असं एवढं द्यायचं असतं ना की ह्याची डिस्कशन्स होतात. इतका धम्माल अनुभव बाईपणचा. आमच्याही वाटेला कधीतरीच असे चित्रपट येतात ज्याचं प्रमोशन स्वतःहून करावं असं वाटतं, की स्वतःहून फोन करावा असं वाटतं की आम्ही येऊ का इंटरव्ह्यूला, किंवा आमच्याकडे तो कंटेंट प्रेक्षक मागताय तर आम्ही येऊ का. हे प्रत्येकाच्या बाबतीत पहिल्यांदाच झालंय. केदार सरांच्या बाबतीत हे पहिल्यांदा झालंय की कोणती तरी असा एक चित्रपट येतो आणि तो फ्रॉम नोवेअर इतका हिट होतो आणि नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा आपण पेपर बघतो किंवा आपण सोशल मीडियावर कमेंट्स वाचतो तेव्हा मराठी चित्रपटांना छान दिवस आलेत असं एक मराठी म्हणून फार अभिमान वाटतो. एक अड्ड्याचा एक सेगमेंट आहे बोलून तर बघ. आय नो तुम्ही स्वतःशी खूप बोलत असाल, पण आज मज्जाचा अड्डा तुम्हाला जर बोलण्याची संधी देते किंवा जर स्वतःशी आज काहीतरी बोलायचं असेल किंवा एखादा सल्ला द्यायचा असेल स्वतःला तर काय? हा काय, एक तर केस कधी सरळ करू नकोस. नॉर्मली असं असतं की ज्यांचे कुरळे असतात त्यांना सरळ आवडतात आणि ज्यांचे सरळ असतात त्यांना कुरळे आवडतात. माझं तसं नाही आहे. शिल्पा, मला असं वाटतं की तू सेल्फीमध्ये स्वाती हे जे कॅरेक्टर लिहिलं आहेस ती तू स्वतःच आहेस, की मनातून समोरच्याला लागेल असं नसतं बोलायचं, तुसडेपणा करायचा नसतो. हां, स्पष्ट वक्तेपणा करायचा असतो, की गोड बोलण्याची गरज नाही आहे, जे आत्ता वाटतंय ते स्पष्ट सांगूया असं वाटत असतं. पण हे तू लक्षात घ्यायला हवं की तो समोरच्याला तुसडेपणा वाटू शकतो, शब्द चुकीचे सिलेक्ट केले जाऊ शकतात, टोन चुकीचा लागू शकतो. हे तुला माहिती आहे की खूपदा तुझ्या बाबतीत झालं आहे की मनात ॲक्च्युली भावना वेगळी होती पण काहीतरी असं वेगळ्या पद्धतीने ते मांडलं गेलं, शब्द चुकले, टोन चुकला, म्हणून समोरच्यापर्यंत ते चुकीच्या पद्धतीने पोहोचलं असं झालं आहे. तर सेल्फीमधली स्वाती लिहिलीसच तू ह्यासाठी की माझ्यातली स्वाती निघून जावी, तसं काही झालं नाही. ती स्वाती आहेच माझ्यातली. चुकीच्या शब्दात चुकीच्या टोनमध्ये बऱ्याच गोष्टी बोलल्या जातातच, त्यामुळे समोरचा दुखावला जातोच. तर ह्याच्यावर जर कंट्रोल खरंच मिळवता आला तर बघ. जर बोलायचं नसेल तर नको बोलूस, गप्प राहा. पण जेव्हा बोलतेस, जेव्हा मत मांडतेस तेव्हा आपण समोरच्याला दुखावत नाही आहोत ना, टोन चुकत नाही आहे ना, शब्द चुकत नाही आहेत ना, मनात जे आहे, जी भावना आहे ती खरी भावनाच बाहेर पडते ना, एवढं चेक करत जा. जर ते नसेल जमणार तर गप्प बसत जा. म्हणजे मला असं वाटतंय अड्ड्याचा हा 25वा एपिसोड असेल कदाचित. पहिल्यांदा या सेगमेंटचा कोणीतरी छान वापर केला आणि कोणीतरी इतकं मोठं आणि इतकं छान बोललंय, खरंच सल्ला दिलाय स्वतःला. अगं ती सेल्फीमधली स्वाती खरंच माझा आरसा होती. म्हणजे ते जे कॅरेक्टर आहे ते असंच आहे की ती जो सल्ला देते ना तो खरं तर बरोबर असतो, की प्रेग्नंट बाईचे पाय सुजले तर तू चेकअप करून घे, हे करून घे, ते करून घे, असं सांगणं चुकीचं नाही आहे. पण ज्या पद्धतीने ती बोलते ना तर त्या प्रेग्नंट बाईला वाटतं की मला कळत नाही आहे का, मला अक्कल नाही आहे, असं मनात विचारेल, हे काय तू मला सांगतेस, अशा पद्धतीने ते सांगितलं जातं. तर ती स्वाती खूप मीच आहे असं मला खूप वाटतं, की
चाबूक लागतात, शब्दांसारखं हत्यार नाही, हे तर आपल्याला माहितीच आहे की बोलताना सपकन एखादं वाक्य लागू शकतं आणि मला ते वाक्य गेल्यानंतरच कळतं. मनात मला चांगल्या ह्यानीच सांगायचं असतं पण ते तसं पोहोचत नाही. हे मी अगदी स्वाती त्या इंटेन्शनने लिहिली होती की सगळा निचरा होऊन जाईल, पण नाही झालं तसं. थँक्यू सो मच या अड्ड्यावर आलात. खरंच खूप वेळ दिला. म्हणजे मी तर म्हणेन की इतकं मी जेव्हा आता ऐकलं त्यानंतर इतका वेळ देणं माझ्यासाठी हे खूप आहे. इथे 2 सीन झाले असते लिहून असं वाटतं. तर आहेच, पण म्हणून मी म्हटलं की मी ही लक्झरी आहे मला की मी कमी काम करत असल्यामुळे मी आता घरी जाऊन कामाला लागू शकते. मी इनफॅक्ट शूटला जाणार आहे इथून, पण म्हणूनच मी म्हटलं होतं की आपलं 10 तारखेपर्यंत मी म्हटलं होतं 10 पर्यंत नाही जमणार, कारण आमचं ते ठरलं तर मगचं लग्नाचं शूट होतं आणि मग ते कुठेतरी हाफ डेज द्या, मग मी इतक्या वाजता येईन आणि इतक्या वाजता मला पळायचं असेल असं न करता मग मी 3 दिवस मध्ये जाणार होते. मग मी मुद्दाम 12, 13, 14 नाही म्हणून 15 शूटिंगसाठी ठेवला की त्यांचीही गैरसोय नको, आपलीही गैरसोय नको. सो हे सगळं करून आपण जरा पुढची तारीख ठरवली ह्याच कारणाने की निवांत वेळ मिळू द्या, की आता मी हे करून मग त्याप्रमाणे शूटला वेळ दिली. हा जो माझा अंदाज होता त्याप्रमाणे. मला तो मला मज्जाच्या अड्ड्यावर आला त्यासाठी एक छोटस गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. लवली. थँक्यू. मला सगळ्यांना थँक्यू. आणि मेन म्हणजे तुम्ही तुमचा रिसर्च केला होता, कारण खूपदा असा अनुभव येतो की तुम्ही तुमचं पहिलं प्रोजेक्ट काय वगैरे इथपासून सुरुवात होते, पण तुम्हाला खरंच माझ्याबद्दल माहिती होती त्यामुळे तुम्हाला तिथून पिकअप करून पुढचे प्रश्न विचारता आले, तर ते खरंच छान वाटतं मग. हो हो, खरंच 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 खूप मस्त वाटलं. म्हणून मी म्हटलं की ते जर एक माहीत नसेल काउन्सिलिंगचं तर हे करा, पण तेही तुम्हाला माहीत होतं. तू ज्या पद्धतीने लेखिकेचं लेखन केलंयस ते तर कमाल होतं. कारण मला जेन्युइनली असं वाटतं की ह्या कामाचा माझ्या जेंडरशी संबंध नाही आहे. हे लिहिणारी सेल्फी नाटक ते बाईने लिहिलंय का पुरुषांनी लिहिलंय याचा संबंधच नाही. ठरलं तर मग ते संवाद, बाई लिहिते का पुरुष लिहिते, सगळीकडे माझं जेंडर का कळावं. त्यामुळे जिथे आता अभिनेत्री तर तिथे जेंडर कळायला हवं, कारण माझा चेहराच दिसतो. पण आपलं सगळ्यांचंच काम असं आहे की ते पुरुष करतोय का बाई करते ह्यानी काही फरक नाही पडत आहे. कारण तिथे मग ते जज केलं जातं. अच्छा, स्त्री लेखिका म्हणजे काय असतं, लेखक हे लिहिणारी व्यक्ती पुरुष असेल किंवा बाई असेल, म्हणून मला तो लेखक हा शब्द नॉन कमिटल, म्हणजे तिथे पुरुष नाही स्त्री नाही असं. जसं आपण डॉक्टर म्हणतो, इंजिनियर, तसं इंग्लिश भाषेत अशा खूपच बऱ्या गोष्टी आहेत खरं तर ज्या आपण घ्याव्या, पण आपल्याला व्याकरण नाही त्यांचं घेता येत. डॉक्टर म्हणतो असं, ते डॉक्टरीण आपल्याकडे होतं बरं का, त्यांच्याकडे नाही होत. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा अड्डा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.